त्यानंतर दुसरा श्लोक, यम संन्यासम इति प्राहु योगम तद्विद्धि पांडवम नहि असंन्याससंकल्प योगो भवति कश्चन. ज्याला संन्यास म्हणतात तोच योग किंवा ब्रह्माशी कारण जोपर्यंत मनुष्य इंद्रियतृप्तीच्या इच्छेचा त्याग करीत नाही तोपर्यंत तो योगी होऊ शकत नाही. बघा, मागच्या श्लोकमध्ये आपण डिस्कस केलं होतं की योगी आणि संन्यासी मागच्या ह्याच्यामध्ये पण आलेलं आहे. ते योगी आणि संन्यासी दोघे सेम कसे काय झाले, तर मागच्या तात्पर्यात बघितलेलं आपण. चैतन्य महाप्रभूंची प्रेयर आहे ना, धनम धन जम सुंदरी, जी पहिली लाईन आहे ती कोणाची लाईन आहे? संन्यासीची. न धनम न जनम न संन्यासी, सॉरी न सुंदरीम कविताम जगदीश, म्हणजे नको, या जगातल्या वस्तू मला नको. मग काय पाहिजे? मम जन्मने जन्मेश्वरी भवतात भक्ती रहित की तुझी, म्हणजे मला, म्हणजेच संन्यास मार्ग म्हणजे काय? रिजेक्शन, की हे मला नको, हे मला नको, हे मला नको. आणि योग मार्ग म्हणजे काय? कनेक्शन. जर मी भौतिक गोष्टीशी डिस्कनेक्ट झालो तर मग मी कोणाशी कनेक्ट होणार? कुठेतरी कनेक्ट व्हायला लागेल ना मला. मी जर इथनं डिस्कनेक्ट झालो तर इथे कनेक्ट व्हायला लागेल. इथे म्हणजे मग आता कुठे, जर भौतिक नाही मग कुठे राहिलं? मग अध्यात्मिक. म्हणून जे मागच्या वेळेला आपण डिस्कस केलेलं, कृष्ण भावन व्यक्ती बरोबर संन्यासी सुद्धा आणि योगी सुद्धा आहे, कारण दोन्ही असतात आपल्यामध्ये दिसतात. आणि ह्या श्लोकामध्ये सुद्धा तेच म्हटलेलं आहे, ज्याला संन्यास म्हणतात तोच योग, म्हणजेच युक्त होणं आहे ब्रह्माशी. ब्रह्माशी म्हणजे काय? भगवंतांची. कारण जोपर्यंत मनुष्य इंद्रिय तृप्तीच्या इच्छेचा त्याग करत नाही तोपर्यंत योग होऊ शकत नाही ना. म्हणजे चैतन्य महाप्रभूच्या त्या प्रार्थनेमध्ये जी पहिली लाईन दिलेली आहे, न धनम न जनम, जोपर्यंत आपण ते फॉलो करत नाही तोपर्यंत मग मम जन्मन भक्ती कशी होणार? म्हणजे जर तुम्ही एक सोडलं तर दुसरं भेटणार, दोन्ही एकत्र भेटत नाहीत. म्हणजे भौतिक आध्यात्मिक दोन्ही एकत्र येऊ शकत नाहीत, दोघांपैकी एक घ्यायला लागेल. मग पहिले हे सोडा मग ते घ्या. म्हणून त्याला ते तसं दिलेलं आहे की योग आणि संन्यास दोन्ही काय आहेत? एकच आहेत. इतक्या लवकर झोप लागली? अजून अष्टांग चालू पण झालं नाही. ओके. आणि त्याला तुम्हाला आणखीन समजायचं असेल तर एक उदाहरण घ्या, लाईटचं. लाईट जी असते, आता अंधार जर असेल तर अंधारला घालवण्याकरता काय पाहिजे आपल्याला? म्हणजे प्रकाश म्हणजे बेसिकली तुम्हाला कुठेतरी दिवा लावावा लागेल किंवा टॉर्च लावावी लागेल किंवा प्रकाशाचा स्रोत आणायला लागेल, राईट? तो जसा आणला तसा काय होणार आहे? अंधार दूर होणार आहे. म्हणजेच एक आला की सॉरी एक म्हणजे एक गोष्ट जर नाहीशी करायचं असेल दुसऱ्या गोष्टीला आणायला लागेल. तसंच आपल्यामध्ये जर भक्ती आणायची असेल तर आपल्याला ज्या भक्तीच्या विरुद्ध गोष्टी त्यांना घालवायला लागेल. म्हणजेच एक संन्यास आहे, एक योग आहे, एक तऱ्हेने. तसं तुम्ही समजून घ्या त्याला, जर एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये समजायचं असेल तर. ओके. आता प्रभुपाद तात्पर्यामध्ये काय लिहितात बघा. बघा, पुन्हा पुन्हा तेच प्रभुपादांचे पॉईंट आहेत. वास्तविक संन्यास योग किंवा भक्ती म्हणजे मनुष्याने जीवात्मा म्हणून आपली स्वरूपस्थिती जाणून आणि त्याप्रमाणे कार्य करणे आहे. आलं ते पॉईंट्स? जीवाला आपले स्वतंत्र अस्तित्व नसते. जीव म्हणजे भगवंतांची तटस्थ शक्ती आहे. जेव्हा तो भौतिक शक्तीद्वारे वश होतो तेव्हा तो बद्ध होतो, आणि जेव्हा तो कृष्ण भावना होतो तेव्हा त्याला आध्यात्मिक शक्तीची जाणीव होते, तेव्हा तो आपल्या वास्तविक स्वाभाविक सरस्वतीमध्ये सिद्ध होतो. ओके. त्यानंतर दिलं त्यांनी पुढे, याचाच अभ्यास भौतिक आसक्ती रोखणारे योगीजन करतात. म्हणजेच काय? भौतिक दूर करायचं, आध्यात्मिक जवळ आणायचं. याचा अभ्यास कोण करतो? योगीजन करतात. अष्टांग योगी. आपला जो अध्याय चालू आहे अष्टांग योगाचा, त्याच्यामध्ये आपण तेच डिस्कस करतो की योगीजन कशा प्रकारे भौतिक वस्तूला दूर करून आध्यात्मिक वस्तू आपल्या जवळ आणतात. आणि म्हणून प्रभुपाद पुढे, परंतु कृष्ण भावनाभावी व्यक्तीसाठी श्रीकृष्णांच्या सेवेव्यतिरिक्त इतर कुठेही आपल्या इंद्रियांना युक्त करण्याची शक्यता नसते आहे. म्हणून तो एकाच वेळी काय आहे? संन्यासी आणि योगी पण आहे. मग आपल्याला वेगळीच एक्स्ट्रा योगा प्रॅक्टिस करायची गरज आहे का? ठीक आहे, हेल्थ करता तुम्ही करू शकता, प्राणायाम, आसनं वगैरे, बट फॉर स्पिरिच्युअल बेनिफिट आपण ऑलरेडी करतोय ते.
ज्ञान आणि योग पद्धतीमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञानप्राप्ती आणि इंद्रिय संयमित करण्याचा हेतू हा कृष्ण भवनामध्ये आपोआपच साध्य होतो. आपण ज्ञानप्राप्ती करतो ना. बघा, आपण जे शास्त्र वाचतो, जेवढी पुराणं वाचतो, आपण वाचतो का तर भगवंताचं गुणगान करण्याकरता वाचतो. ॲक्च्युली आपण ज्ञान घेण्याकरता वाचत नाही. एक वन सेन्स अपार्ट फ्रॉम गीता. आपण जेव्हा भागवतम वाचतो तेव्हा आपल्याला काहीतरी ऐकत स्टोरी ऐकतो. भगवंताने कसा कंसाचा हे केला, संहार केला. जर आपण भगवंतांच्या जर वृंदावनच्या लीला बघितल्या तर. पण त्या भागवतची रचना अशी केली गेलेली आहे व्यासदेवांद्वारे, त्याच्यामध्ये फिलॉसॉफी ऑटोमॅटिक येते. मग कंसाला का मारलं, मग त्याची हिस्ट्री आहे तिथे, राईट. त्यानंतर जर आपण इवन जर नुसते कुठले सॉंग्स घेतले, समजा आता हे सॉन्ग घ्या, कुठलं गोपी गीत घ्या, किती फिलॉसॉफी आहे त्याच्यामध्ये. तव कथामृत, तप्त जीवनम, ते सगळे मी विसरून जातो मध्ये मध्ये. तव कथामृतम तप्त जीवनम, असं काय पुढे, कवीर भेडितम श्रीमदाततम, असं काहीतरी आहे ते भरपूर. तर त्याच्यामध्ये भगवंताच्या कथेचं गुणगान केलं जातं की भगवंतांची कथा ही किती मनुष्याला शुद्ध करणारी आहे, प्युरिफाय करणारी आहे. अशा फिलॉसॉफिकल पॉईंट्स येतात. आणि नॉट इवन दॅट, आता एक गोपिकी जर आहे झालं, इवन आपण जर ऑर्डिनरी जरी आपण गाणी गातो ना आपण, जे आपल्या ह्याच्यामध्ये मंगलारती किंवा गुरुवंदना, किती फिलॉसॉफी त्याच्यामध्ये आहे दडलेली. ते कधी कधी आपण जस्ट एक रिच्युअल म्हणून जरी करतो ना, त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक फिलॉसॉफी येते. किंवा आपण जस्ट एक कुठलीही म्हणजे गोष्ट ऐकतो, इवन सिम्पल गोष्टी किंवा पुराणातल्या काही कुठल्याही कथा, त्याच्यामध्ये इनडायरेक्टली फिलॉसॉफी जोडलेली असते. म्हणून पुराणांना जास्त महत्त्व आहे ॲक्च्युली आजच्या टाईम याच्यामध्ये. कारण लोकांना जर डायरेक्ट फिलॉसॉफी तर ऐकायला येणार नाही कोणी. पण त्यांना जर आपण म्हटलं, अरे आज इधर भागवत सप्ताह आहे, चलो आज रामकथा आहे, सगळं ऐकायला येणार. आणि मग जो वक्ता आहे तो बोलता बोलता काय करतो, त्याच्यामध्ये गपचूप फिलॉसॉफिकल पॉईंट सांगतो आणि मग लोक ऐकतात ती. आणि पीपल ॲप्रिशिएट ऑल्सो. हां, तसंच काय, म्हणजे दिस इज द वे. कारण अदरवाईज काय आहे, पीपल विल नॉट कम टू हिअर. म्हणून पुराणांची व्यवस्था एक ॲक्च्युली इंटेलिजंट सिस्टीम आहे. म्हणजे जसं लहान बाळाला जी मिठाई देतात ना, कधी कधी सॉरी औषध देतात, तर तो डायरेक्ट औषध घेत नाही. त्याला म्हणतात, हे बाळा हे बघ लाडू आहे, लाडू गोड गोड. तो म्हणतात, खाल्लं कधी, खाल्लं ना. कोणाचा, बाजूला अच्छा अच्छा, आमच्या तुमच्या कंट्रोलमध्ये आहे का तो. डायरेक्ट भक्तिशास्त्र क्लासला. मग तो औषध खाल्लंच कधी, डायरेक्ट औषध घेतो की लाडूमध्ये टाकून, डायरेक्ट स्टडी साखर. जेव्हा कडू लागतं तेव्हा नको मम्मी मला कडू लागते, थांब तुला ना अजून गोड वेळ, चॉकलेट आहे चॉकलेट, मी तर बरोबर खातो. तर तसंच हे पुराणांची एक व्यवस्था चांगली आहे की ज्याने आपल्याला म्हणजे शास्त्रिक नॉलेज भेटेल. म्हणून बघा याच्यामध्ये दिले ज्ञानप्राप्ती हे ऑटोमॅटिक होते. आणि इंद्रिय संयम ऑटोमॅटिक का होतं, कारण आपण जेव्हा भगवंतांचे प्रेम करतो तेव्हा नॅचरली आपण बाकी गोष्टीमध्ये आसक्त होत नाही, बरोबर ना. जेव्हा आपण भक्तिमय सेवेमध्ये संलग्न असतो तेव्हा ऑटोमॅटिक बाहेरच्या गोष्टी दूर होऊन जातात. जर आपण एखाद्या व्यक्तीवर तिचं प्रेम करतो तर आपण तो जे म्हणेल ते करायला रेडी असतो. ओके, तू म्हणतोस ना आता ह्या हॉटेलमध्ये जायचं, आपण ह्याच टायमाला जायचं. मग आता जर आपण भगवंतावर प्रेम करतो तर भगवंत म्हणतात केवळ प्रसाद घ्या, बरोबर आहे. मग ऑटोमॅटिक इंद्रिय संयम त्याच्यामध्ये होऊन जातं. म्हणून काय आहे, कृष्ण म्हणून व्यक्ती योगी पण आहे, संन्यासी पण आहे. ओके, त्यानंतर बघा आता पुढे श्लोक नंबर 3. आरुरुक्षोर्मुनिर्योगं कर्म कारणमुच्यते योगरूढस्य तस्यैव शम कारणमुच्यते. जीव अष्टांग योगामध्ये न साधक आहे त्याच्यासाठी कर्म हे साधन असल्याचे म्हटले जाते. आणि ज्याने पूर्वीच योग साध्य केला आहे त्याच्यासाठी सर्व भौतिक क्रियांचे श्रवण हे साधन असल्याचे म्हटले जाते. ओके, तुम्हाला काय कळलं याच्यातनं. 6.3. आता इथे पूर्ण प्रभुपाद योगा लॅडरची समरी देतात. जी योगा लॅडर असते ना, कर्मकांड, कर्मयोग, ध्यानयोग, अष्टांग योग, ध्यानयोग ज्ञानयोग एकत्र आला, अष्टांग योग. मग पुढे जर गेला तर बाय फॉर्च्यून भक्ती, किंवा मग ते ब्रह्ममध्ये जाईल, ब्रह्मवादी होऊन जाईल तो. तर जो नवसाधक आहे भक्तीमध्ये
किंवा अष्टांग योगमध्ये कुठल्याही योगामध्ये जो नवसाधक आहे त्याच्यासाठी कर्म हे साधन म्हटलं जाते. कसं काय? कारण सुरुवातीला त्याचं माइंड जे आहे कंट्रोलमध्ये नाही आहे. तो 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 हे करू शकत नाही की ओके जंगलात जायचं आणि बसायचं आता तपश्चर्या करायची. करू शकतो का? त्याच्याकरता काय आहे, आपलं नियत कर्म करत राहणे. पण ते कसं करत राहणे? आसक्त न राहता. बरोबर आहे? ती ट्रेनिंग त्याला दिली जाते. म्हणून बघा हा जो पहिला लाईन दिलेली आहे, जो अष्टांग योगामध्ये किंवा कुठल्या योगामध्ये नवसाधक आहे त्याच्यासाठी कर्म हे साधन असल्याचे म्हटले जाते. आणि ज्याने पूर्वीच योग साध्य केलाय म्हणजे काय, ज्याने काही स्टेज पार केलेले आहेत. म्हणजे समजा नवीन डिवोटी आलेले आहे. समजा तुम्हाला एखाद्या नवीन डिवटीला कल्टिवेट करायचं आहे आणि एखादा जर बाहेर जॉब करत असेल, भरपूर बिझी असेल, तुम्ही त्याला म्हणता का डायरेक्ट चलो आज गौर पूर्णिमे आ जाओ, अभिषेक करने के लिए आ जाओ. ठीक आहे, जर हिंदू संस्कृतीमधला असेल तर आणि क्लोजली कनेक्टेड असेल हिंदू धर्माशी तर ठीक आहे. पण जो जास्त एकदम फुल मटेरियलिस्टिक लाईफमध्ये आहे त्याला आपण म्हणतो का असं सडनली, आज तुम्ही भेटला एखाद्या माणसाला ट्रेनमध्ये भेटता, अरे उद्या गौर पौर्णिमा चलिए, काहीच समजलं. हाँ एग्जैक्टली. त्याला आपण काय म्हणतो मग, आप क्या करते हैं सर, मैं LIC में मतलब LIC एजेंट हूँ, मैं ये काम करता हूँ काम करता हूँ. तर तो थोडं काही तुम्हाला प्रश्न विचारतो, कन्व्हर्सेशन त्यांनी चालू केलं असेल, मग तुम्ही त्याला उत्तर देत असता आप क्या कर रहे हैं, जॉब कर रहे हैं. मग तुम्ही तर आप क्या करते हैं, मैं ये जॉब करता हूँ, ऐसा ऐसा करता हूँ, मेरा टाइमिंग ऐसा है. मग आपण इंटेलिजेंटला काय म्हणतो, इंटेलिजेंटली तो आप भी करना चाहेंगे क्या, हाँ आपको अच्छा लगे, ओके ठीक है चलो आप रोज का ना 10 मिनट आप करो जब, लेकिन आपका काम करते रहो, काम मत रोको. बरोबर आहे ना. आणि मग जेव्हा अशी त्याला समजा 5 महिने झाले तर तुम्ही त्याला तेच म्हणणार का, आफ्टर 5 months ऑल्सो, आफ्टर 5 months ही इज रेग्युलरली चॅन्टिंग 1 राउंड. मग तुम्ही त्याला काय म्हणणार, चलो आज ना फेस्टिवल आहे मंदिर में. मग तो काय म्हणेल टाइम नाही आहे. मग तुम्ही फोर्स कराल का. बघा अशी ही जी टेक्निक दिलेली आहे ते सेम आपल्याला अप्लाय होते. आपण त्याला काय म्हणणार, ठीक आहे चलो थोडा एक दर्शन करने के लिए आ जाओ, खाली दर्शन करायला येईल तो. आणि मग असं करता करता ग्रॅज्युअली एक इयर जाईल. मग तो 1 माळ्याचा 2 माळ्यावरती आलेला असेल, 3 माळा 4 माळा, त्याला आपण मग दर्शनाला बोलू, मग हळूहळू त्याला फेस्टिवलला बोलू. मग ग्रॅज्युअली तो 16 राउंड होईल. आणि मग एक स्टेजला येईल तो की आपण त्याला म्हणू चलो अभी 8 दिन के लिए यात्रा चलो, कार्तिक यात्रा. मग तो रेडी होईल. जर तुम्ही त्याला पहिल्या स्टेजला म्हटलं चलो कार्तिक यात्रा, तो म्हणेल कौन सी यात्रा, क्या करना है उधर जाके, केवल हियरिंग चॅन्टिंग दिन भर, कैसे पॉसिबल आहे. तो म्हणेल कसं शक्य आहे. म्हणेल दुपारी सगळं दर्शन करायचं, सकाळी उठल्यावरती परत सकाळी जप करायचा, मग नाश्ता करायचा आणि मग जायचं धामदर्शन करायचं. तिकडे काय लेक्चर ऐकायचं, परत यायचं थोडंसं रेस्ट करायचं, परत लेक्चर ऐकायचं. अरे मग दिवसभर लेक्चर कसं काय, त्याला क्लिक होणार नाही ते. म्हणून जो नवसाधक आहे, आता हे थोडं काय आहे, संन्यास आणि योग मार्ग म्हणून त्यांनी दिले की डायरेक्ट फक्त कर्म दिलेलं आहे. आणि दुसऱ्या स्टेजला काय आहे बघा काय दिलं पुढे, आणि ज्याने पूर्वीच योग साध्य केले त्याच्यासाठी सर्व भौतिक क्रियांचे शमन हे साधन म्हटलं जाते. म्हणजे योग मार्गामध्ये, अष्टांग मार्गामध्ये जो म्हणजे थोडा शुद्ध झालेला आहे, म्हणजे बेसिकली ह्या ज्या स्टेजेस असतात ना आपल्या ह्याच्या, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार, ह्या 5 स्टेज त्याने पार केल्या ना की त्याचा माइंड त्याच्या कंट्रोलमध्ये येतो. देन ही कॅन बिगिन नेक्स्ट स्टेज, दॅट इज स्टॉप वर्क कम्प्लिटली. म्हणजे कामच करायचं नाही आता, कारण त्याला गरज नाही आता, त्याचं माइंड कंट्रोलमध्ये आलेलं आहे. म्हणून बघा आता तुम्हाला ओके फॉर दॅट 3, 4 आणि 5 ओके. ठीक आहे, तुम्हाला कळलं नाही पर्यंत काय चाललंय ते. जो नवीन आहे त्याच्याकरता कर्म हे साधन आहे. म्हणून बघा योगाला आपण बघितलं, कर्मयोगी काय करतो, कार्य करत होतो. कर्मकांडानंतर कर्मयोगी कार्य करत जातो, सकाम होतो पहिले, नंतर निष्काम होतो, त्यानंतर मग ज्ञानमार्गामध्ये जातो. सडनली जात नाही ज्ञानमार्गामध्ये. आणि इथे टेक्निकल जे टर्म दिलेले आहे, जो नवसाधक आहे त्याला म्हणतात योग रुरुक्षु. ठीक आहे, जो नवीन आहे
त्याला म्हणजे जी पहिल्या ज्या बेसिक स्टेजेस त्याला म्हणतात योग वृक्षू, आणि जे ॲडव्हान्स स्टेजेस आहेत त्याला म्हणतात योगारूढ. म्हणजे बेसिकली योगावृक्ष म्हणजे काय, एखादा व्यक्ती अजूनपर्यंत 16 राऊंडमध्ये आलेला नाही आहे, 16 राऊंड त्याचं चालू आहे ट्रेनिंग, 16 राऊंड कसं करायचं, आणि एकदा जेव्हा 16 राऊंडला येईल तेव्हा काय झाला, तो योगारूढ स्टेजला गेला. म्हणजेच प्रभुपाद तिथे लिहितात बघा की या शिडीचा प्रारंभ अत्यंत कनिष्ठ भौतिक अवस्थेपासून होतो, जी आपली योगा शिडी त्याचा, आणि विशुद्ध आध्यात्मिक जीवनाच्या परिपूर्ण आत्मसाक्षात्कार त्या उन्नत अवस्थेची उन्नती होते. विविध उन्नत अवस्थांनुसार शिडीच्या विविध भागांना विविध नावाद्वारे जाणले जाते. एकंदरीत शिडीला योग म्हटले जाते. ज्ञान आहे, त्याच्यामध्ये ध्यान आहे आणि भक्ती आहे. शिडीच्या प्राथमिक भागाला काय म्हणतात, योग वृक्ष. सर्वोच्च भागाला म्हणतात योगरूढ, म्हणजे जो एकदम ॲडव्हान्स झालेला आहे. अष्टांग योग पद्धतीच्या बाबतीत जीवनाच्या नियमित तत्वांच्या आणि विविध आसनांच्या अभ्यासाचा जो साधारणपणे शारीरिक व्यायाम असतो, ध्यानस्थ होण्याच्या प्रारंभिक प्रयत्नांना भौतिक सकाम क्रिया समजले जाते. या सर्व क्रियांद्वारे इंद्रिय संयमित करण्याची परिपूर्ण मानसिक संतुलनाची प्राप्ती करण्यास मदत होते. मनुष्य जेव्हा ध्यानाच्या अभ्यासात प्रवीण होतो तेव्हा तो विचलित करणाऱ्या सर्व मानसिक क्रियांचे शमन करू शकतो. तोपर्यंत तो काय करू शकत नाही, आपलं कार्य थांबवू शकत नाही. सगळ्यांना कळते आपण काय डिस्कस करतोय, तुम्हाला कळते, तुम्हाला कळलं नाही कळलं, ओके डोंट वरी, वेट. श्लोक नंबर 4 ते ग्रॅज्युअली हे होत जाणार. यदा हि इंद्रिय अर्थेषु न कर्म सुजे, काय ते, न कर्मसु अनुष्ठ्यते सर्व संकल्प संन्यासी योगारूढ तदुच्यते. जेव्हा मनुष्य सर्व प्रकारच्या लौकिक इच्छा त्याग करतो, तसाच इंद्रिय तृप्तीमध्ये, कर्मामध्ये आणि सकर्म यामध्येही प्रवृत्ती होत नाही, तेव्हा तो योगनिष्ठ झालेला म्हटले जाते. ओके, आता 6.4 मध्ये बघा तुम्हाला दिसेल 3 स्टेजेस दिलेले आहेत. मनुष्य जेव्हा या जगामध्ये जगतो तेव्हा या 3 स्टेजांमध्ये असतो. सर्वात पहिली स्टेज काय बघा, सकाम कर्मामध्ये प्रवृत्त होणे. बरोबर आहे, या जगात 99% लोक सकाम कर्मामध्ये प्रवृत्त आहेत. सकाम कर्म म्हणजे आता मी काहीतरी कर्म करतोय, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात फ्रुटिव्ह ॲक्टिव्हिटी. आता मी काहीतरी कर्म करतोय, मला आता इमिडिएटली त्याचा बेनिफिट भेटत नाही आहे, फ्युचरमध्ये भेटणार आहे. म्हणजे माझ्या फ्युचरमधल्या इंद्रिय भोगाकरता मी आता कार्य करतोय, त्याला म्हणतात सकाम कर्म. आणि जेव्हा त्या इच्छा त्याच्या पूर्ण होणार, सकाम कर्म पूर्ण होणार आणि त्याला जेव्हा त्या गोष्टी भेटणार, म्हणजे इंद्रिय भोगाच्या वस्तू, तेव्हा नेक्स्ट स्टेज काय असेल, तो इंद्रिय तृप्तीमध्ये व्यस्त होईल ना, तो सेकंड स्टेज. आणि जेव्हा त्याला योग मार्ग भेटणार तेव्हा काय करेल, तो भौतिक इच्छांचा त्याग करेल. अशा 3 ग्रेडमध्ये आपण कधी पण कामं करत असतो बेसिकली. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की एखादी भौतिक भोग घेण्याची जी प्रक्रिया असते ती इथनं चालू होते. पहिले सकाम कर्म असतं, कशा करता तर आपल्याला गोष्टी भेटाव्यात, आणि एकदा ती गोष्ट भेटली की मग आपण त्या गोष्टीमध्ये भोग करण्यात मग्न होतो. आणि जर आपल्याला येणं प्रकारे कोणी आध्यात्मिक मार्ग दाखवला तर मग आपण ती गोष्ट थांबवतो आणि मग अध्यात्म मार्गाकडे वळतो. त्याला म्हणतात तिसरी स्टेज. मग आता इथे बघा 3 गोष्टी पण ते दिलेल्या आहेत. जो भौतिक इच्छांचा त्याग करतो, नंबर 1. दुसरी गोष्ट, इंद्रिय तृप्त प्रत्यय कर्मामध्ये आणि सकाम कर्म, बेसिकली दोन्ही आहेत ते, इंद्रिय तृप्त प्रत्यय कर्मामध्ये आणि सकाम कर्मामध्ये प्रवृत्त होत नाही, तेव्हा तो योगारूढ झाल्याचे म्हटले जाते. आता योगारूढ कुठली स्टेज आहे, मागच्या श्लोकामध्ये प्रमाणे ॲडव्हान्स स्टेज आहे ना, बेसिक नाही आहे. म्हणजे बघा जेव्हा त्याचं माइंड जे आहे, म्हणून बघा पुढे गेल्यावर ते माइंडचे श्लोक येतील. जस्ट आता 5वा जो श्लोक येणार आहे तो माइंडचा श्लोक येईल. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की 3ऱ्या अध्यायाचा सार काय होता, 4थ्या अध्यायाचा सार काय होता, अकस्मातपणे आश्रम चेंज करू नका. एक अशी अंडरस्टँडिंग आहे, बरोबर ना. अर्जुनाला काय सांगितलं भगवंतानी, तू डायरेक्ट जंप मारू नकोस. आता तुम्ही म्हणाला आम्ही लोकांनी जंप मारले काय तर त्याला 2 अंडरस्टँडिंग आहेत, 2 बाजून 2 फाटे पडतात. तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं मी. एक अंडरस्टँडिंग अशी आहे की डायरेक्ट जंप मारू नका एक आश्रमपासून दुसऱ्या आश्रममध्ये. सर्वात पहिला आश्रम असतं ब्रह्मचर्य आश्रम, नंतर असतं गृहस्थ आश्रम, नंतर असतं वानप्रस्थ, नंतर संन्यास. मग गृहस्थमध्ये तू डायरेक्ट संन्यासमध्ये जंप मारू नकोस अर्जुन. तुझं ह्या स्टेजला काय आहे कर्म, ग्रस्त आहेस तू. एक राज्याकडे आहे आणि क्षत्रिय आहे, तुला राज्यकारभार सांभाळला पाहिजे, तिच्या प्रवृत्तीप्रमाणे तुला कार्य केलं पाहिजे.
बरोबर आहे. दॅट इज वन अंडरस्टँडिंग. आणि सेकंड ग्रेड अंडरस्टँडिंग, आता जे तुम्हाला आन्सर देतो मी, म्हणजे जर तुम्ही म्हणाल की अरे मग एवढे ब्रह्मचारी आपल्या मंदिरामध्ये आहेत, त्यांनी अकस्मात जंप मारले का, मग त्याला अंडरस्टँडिंग अशी आहे की आपला जरी आपण त्या ह्याच्यामध्ये गेलो असणार, सी दिस इज अ चॉईस, की मी हे चॉईस केलं, या आश्रममध्ये मी जाईन किंवा मी इथे राहीन, पण तिथे जाऊन तुमच्या प्रवृत्तीला तुम्ही जंप मारू नका. सी इट इज मोर अ मेंटल गेम दॅन अ फिजिकल गेम. मेंटल गेम म्हणजे काय, तुम्ही कुठेही राहा, ग्रस्त राहा, ब्रह्मचारी राहा, संन्यासी राहा, कुठे राहा, आपली जी प्रवृत्ती आहे एक पर्टिक्युलर वेमध्ये कार्य करण्याची, एक पर्टिक्युलर फॅशनमध्ये प्रसाद घेण्याची, एक पर्टिक्युलर फॅशनमध्ये फिरायची, एक पर्टिक्युलर कपडे घालायची, ती तुम्ही अकस्मात चेंज करू शकणार नाही. फॉर दॅट यू नीड द प्युरिफिकेशन ऑफ द हार्ट. म्हणजे इवन ॲज अ ब्रह्मचारी जर मी असेल तरी मी अकस्मात महाराजांना इमिटेट करू शकत नाही. ओके, आता मी ना एकांतामध्ये राहणार आणि मी कुणालाही प्रीचिंग करणार. महाराज कुणालाही प्रीचिंग करतात ना, म्हणजे ही कॅन टॉक टू एनीबडी अँड हेल्प एनीवन. आणि ते जर एक महिना जरी मंगळातीला नाही आले तरी त्यांना काही फरक पडणार नाही तरी ते येतात, पण मला फरक पडेल ना. सी बिकॉज माझी प्रवृत्ती काय आहे, जर मला कोणी बोलला नाही की अरे जप कर, किंवा मी जर वचन नसेल दिलेलं की मी जप करेन, तर मी ॲक्च्युली जप नाही करणार. बिकॉज आय नीड प्रेशर, आय नीड फोर्स, ॲटलिस्ट इन कोर स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटी. बरोबर आहे. आता हे जास्त मी सांगितलं, जास्त एकदम हाय डिग्रीला जाऊन बेसिक तुम्हाला सांगतो सिम्पल. समजा मला स्पायसी प्रसाद घ्यायची सवय आहे, मिरचीवाला आणि थोडंसं तिखट तेलकट, आणि मी म्हटलं नाही आजपासून काय करायचं, एकदम योगी, नॉन स्पायसी, बिना तेलाचं आणि जास्त मीठ नाही. ते किती दिवस टिकणार तो? म्हणजे कळतं तुम्हाला बेसिकली काय मी म्हणतोय ते. आपल्या टेंडन्सीज ज्या आहेत, आपल्या ज्या प्रवृत्ती आहेत, त्याचा अचानकपणे आपण आकस्मिकपणे त्याग करू शकत नाही. आपलं कर्म करत राहायचं. आता मला काय आवडतं, ओके मला आवडतं लेक्चर घ्यायला आवडतं, किंवा शास्त्र स्टडी करायला आवडतं, किंवा मला बुक डिस्ट्रीब्यूशन आवडतं, किंवा मला कुकिंग करायला आवडतं. बरोबर आहे. पण असं असू शकेल की याच्यामध्ये जास्त फेम भेटत नाही. एखादा म्हणाला अरे काय भक्ती जास्त क्लास देते हो, चलो आपण क्या करेंगे, कंपनी में बड़ा सेमिनार देंगे या फिर एक पंडाल लेक्चर लगाते हैं अपन चौपाटी में, उसमें आपको मतलब बहुत फेम मिलेगा. तर इफ आय गो जस्ट बाय फेम एक्सटर्नल, जस्ट बाय सीइंग, म्हणजे दुसऱ्यांना बघून मी जर इमिटेट केलं, अर्जुन काय करतो, दुसऱ्यांना बघून इमिटेट करतोय की अरे तो योगी जंगलामध्ये आहे ना, तो शांत आहे, त्याने त्याला लिबरेशन मुक्ती भेटलेली आहे, तर मी पण बनेन ना, मला काय करायचं युद्ध करायची, मी तिथे जाईन, मी शांतपणे बसेन, योग करेन माझा आणि मी मुक्ती भेटेल आणि मला सर्व काही शांत होईल माझ्या जीवनात. पण भगवंत म्हणतात की एक्सटर्नली बघू नकोस, त्याला बघून करू नकोस, तू तुझ्याकडे बघ. तू काय करशील, कदाचित ते करायचा प्रयत्न करशील पण दुसऱ्या कॉम्प्लिकेशनमध्ये बसशील. म्हणून इथे काय म्हटलेलं बघा, ही जी तिसऱ्या श्लोकाची जी बिगिनिंग आहे की योगरूढ आणि योगारूढ, इनिशियल स्टेजला आपली जी स्थिती आहे आपण ती ॲक्सेप्ट करून जो डोस आहे आपला तो थोडा थोडा घ्यावा. आज मी अकस्मात 64 माळा करू शकत नाही, पण कदाचित मी 20 माळा करू शकतो. तर म्हणजे 16 तर करू शकतो, डेफिनेटली करावंच पाहिजे, मला ते बाध्य आहे. आणि ते पण मी वचन दिले, मला कोणीतरी आहे म्हणून मी करतोय अदरवाईज ते पण नसते केले. पण मी ग्रॅज्युअली 20-25 करू शकतो हळूहळू, जसं माझं एज वाढत जाईल, जसे माझे म्हणजे शुद्धीकरण होत जाईल माझं, जसं मला अंडरस्टँडिंग येत जाईल की किती जरुरी आहे. पण अचानक करता येणार नाही. म्हणून जो तिसरा श्लोक आणि चौथा श्लोक आहे बघा, चौथा श्लोकमध्ये जेव्हा मनुष्य या सगळ्या भौतिक याच्यापासून मुक्त होईल तेव्हाच तो काय होऊ शकतो, योगारूढ होऊ शकतो. म्हणजेच योगश्रेणीच्या हायर स्टेजला पोहोचू शकतो, म्हणजेच भक्तीमध्ये ॲडव्हान्स लोकांप्रमाणे वागू शकतो. म्हणजे से फॉर एक्झाम्पल अशा काही डिवोटी आहेत, ते सकाळी 2ला उठतात, जप करतात चालू. तर तुम्ही करू शकता का? मी करू शकतो का? जर मी केलं तर काय होईल, सगळे कॉम्प्लिकेशन येतील. म्हणजे 16 होणार ते पण बंद होऊन जाईल. सी आपल्याला गाडी एकदम क्रॅश करायची नाही आहे. जर योगरूढ स्टेज ही बेसिक स्टेज आहे, तर त्या स्टेजला आपल्याला सांगितलं कर्म कर बाबा, तुझं कर्म करत राहा आणि तुझ्या ज्या 16 माळ्या त्या करत राहा. आणि मी जर म्हटलं नाही आपण एकदम डायरेक्ट
राधाकुंडला जायचं, 64 माळा करायच्या आणि डायरेक्ट बॅक टू गॉडेड. मग ते बॅक टू गॉडेड नावाचं एक घर असेल आपल्या इथे मुंबईत, तिथे येणार तो. तर तसं शक्यच नाही आहे. म्हणून म्हटलं की बेसिक स्टेजला आपलं कर्म हे जे आहे ते आपल्याला साथ देतं. आपल्या प्रवृत्त्या ज्या आहेत, आपल्या टेंडन्सी ज्या आहेत, ओके ठीक आहे, मला काय टेंडन्सी आहे, ओके असं असं मला जॉब आवडतो तर कर ना. आज मी तो जॉब सोडला आणि मी जर आपल्या याच्यामध्ये बसलो भजन करत, मग मला काय होईल, एकसारखं मन माझं तिकडे चाललं आहे, पण भजन पण होत नाही आहे आणि मन पण तिकडे, मी ना इकडे ना तिकडे मधल्यामध्ये गटाणे खातो आहे. तर त्याच्यापेक्षा काय आहे, ठीक आहे, ओके जॉब करत राहा, किंवा तुझी प्रवृत्ती आहे ॲज अ इव्हन ब्रह्मचारी असतो, तुझी प्रवृत्ती आहे ना, ओके तुला पेंटिंग आवडते, तुला कुकिंग आवडते, किंवा तुला हे आवडते, हे करत राहा आणि तुला माळा करत राहा. बट दॅट शुड नॉट बी लाईफ लॉंग. एक स्टेज अशी यायला पाहिजे की तू मग त्यातनं निवृत्त झालं पाहिजे. नाही तर असं नाही की तू आता समजा मी माझं एज असं होईल की मला कुकिंग करायला जमणार नाही आणि मी जर त्या प्रवृत्तीपासून जर विरक्त नसून झालेलं तर काय होईल, मला प्रॉब्लेम होईल ना नंतर. म्हणजे बॉडी काय म्हणेल, सॉरी माइंड काय म्हणेल की अरे बाबा आता बस झालं, आता काय आहे, सॉरी बॉडी म्हणेल की अरे बाबा आता तू नाही करू शकत फिजिकल ॲक्टिव्हिटी, आता तुला काय करायला पाहिजे, शांत बसलं पाहिजे. पण माइंड काय म्हणेल, अरे नाही मी अजून रेडी नाही आहे. म्हणजे एवढी वर्ष काय झालं, कल्टिवेशन नाही केलं आपण कल्टिवेशन नाही केलं. ग्रॅज्युअली आपल्याला जी साधना वाढवायची होती हळूहळू, जे आज आपण समजा आता आपण सगळेजण जप कधी करतो, रात्रीपर्यंत आपला जप चालतो, पण ग्रॅज्युअली अशी स्टेज यायला पाहिजे की आपण तो जप काय केला पाहिजे, सकाळच्या आणायला पाहिजे. नाही तर काय होईल, मग एक स्टेज अशी येईल की अरे आता दिवसभर रिकामच आहे, मी काय करू आता. म्हणजे काही लोक रिटायर होतात ना, मग तिथे रुची ना वाढली आपली, तर काय किती जप करू सर, 16 महिने झालं, आता काय करायचं, चला आता टी व्ही बघूया, चला आता काय करू. काही लोक असे आहेत जी चर्चगेटवरनं ट्रेनमध्ये बसून इकडे येतात, इथनं बसून तिथेच काय, कारण लाईफ लॉंग कल्टिवेट काय केलं, जस्ट ट्रॅव्हलिंग कल्टिवेट केलं. ट्रेनमध्ये बसायचं, जायचं आणि ट्रेनमध्ये काय करायच्या, गप्पा मारायच्या, पत्ते खेळायचे हां आणि टिंगल टावळ बस. मग आता शेवटला काय होणार आहे, ट्रेनिंग काय तुमच्या आयुष्यभर, तेच होणार ना. म्हणून सुरुवातीला नाही करू शकत अकस्मात, पण शेवटला पण त्याच्यावरती चालू शकत नाही. ग्रॅज्युअली आपल्याला ते वाढवायला लागेल. आणि याच्याकरता मेन की काय आहे, 5वा श्लोक, उद्धरेत आत्मना आत्मानं नात्मानं अवसादयेत आत्मैव आत्मानो बंधुर आत्मैव रिपुरात्मनं. वाचा. मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वतःची अधोगती होऊ न देता स्वतःचा उद्धार केला पाहिजे. मन हे बद्धजीवाचं मित्र ओके. मग इथे मेन फॅक्टर काय आला, मनाचा. कारण तुम्हाला योग रुरुक्ष स्टेजवरनं योग रुरुक्ष स्टेजमध्ये जाण्याकरता बंधन प्रॉब्लेम कोणाचा येईल, मनाचा प्रॉब्लेम. म्हणून सांगितलं की बघ, जर आपल्या मनाला तू काय करून दिलं नाहीस, अधोगती होऊ नये तर स्वतःचा उद्धार केला पाहिजे. आणि मग म्हटलं काय की तो बद्धजीवाचा फ्रेंड पण असेल किंवा शत्रू पण असेल. आणि बघा प्रभुपाद तात्पर्यामध्ये काय लिहितात, आता तिथे काय आहे, ॲक्च्युली श्लोकामध्ये सगळीकडे आत्मा शब्द आहे. म्हणून तिथे प्रभुपाद अंडरस्टँड येतात की विविध परिस्थितीनुसार आत्मा शब्दाचा अर्थ शरीर, मन किंवा आत्मा असाही होतो, वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टप्रमाणे. जर तुम्ही जर नुसता सगळं आत्माच घेतला असतं काय झालं असतं, मनुष्याने आपल्या आत्म्याद्वारे स्वतःची अधोगती होऊ न देता आत्म्याचा उद्धार केला पाहिजे. आत्मा हे बद्धजीवाचा मित्रही आहे आणि शत्रूही आहे. म्हणजे ते कॉम्प्लिकेशन होऊन जाईल तुम्हाला जर तुम्ही फक्त आत्मा शब्द घेतला तर. म्हणून आपले आचार्य लोक त्याला सांगतात की वेगवेगळ्या ठिकाणी, आणि बरेच लोक जे कॉम्प्लिकेशन करणारे लोक आहेत ते आहेत बाहेरच. म्हणजे जर त्यांना मिनिंग रिव्हर्स करायचं असेल तर ते लोक काय, जो आत्मा शब्द आहे त्याला सगळीकडे आत्माच वापरणार, त्याला मन म्हणून वापरणार नाही. शास्त्रीय भाषेमध्ये प्रत्येक गोष्टीला एक कॉन्टेक्स्ट आणि टेक्स्टनुसार अर्थ असतो, परिस्थितीनुसार. प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही जर सेम शब्दाचा अर्थ लावला तर ते मिनिंग चेंज होऊन जाणार त्याचं. आणि मग इथे लिहितात प्रभुपाद की योग अभ्यासाचा केंद्रबिंदू हा मन असल्यामुळे या ठिकाणी आत्मा हा शब्दाचं निर्देशन करण्यात येतो. योग पद्धतीचा हेतू हा मन संयमित करणे आणि इंद्रिय विषयावरील आसक्तीपासून मन काढून घेणे आहे. या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनाला अशा प्रकारे प्रशिक्षित केले पाहिजे की जेणेकरून तो बद्ध जीवाच्या आज्ञाच्या दलदलीतून त्याचा उद्धार करू शकेल. ठीक आहे. आणि पुढे प्रभुपाद येतात की भौतिक जीवनात मनुष्य मन आणि इंद्रियांच्या अधीन असतो, राईट. वस्तुतः मनामुळेच विशुद्ध जीव भौतिक अस्तित्वात गुरफटून जातो. मनाचा मिथ्या अहंकाराशी संबंध येतो आणि हा मिथ्या अहंकारच भौतिक प्रकृतीवर प्रवृत्त घालण्याची
इच्छा करतो. आपण मला वाटतंय 3ऱ्या चॅप्टरमध्ये 3.42-41 श्लोक आहे, त्याच्यामध्ये दिले, चांगलं दिलं एक्सप्लेनेशन की जीवात्मा हा त्याचा निकटवर्ती कोण आहे, नेक्स्ट नेबर इंटेलिजन्स, बुद्धीच्या बाजूला कोण आहे, मन आहे. ते दिले ना ते तात्पर्य, तुम्ही बघा 3.40 आय थिंक 3.40 आहे बघा, 3.40. बघा 3.40 मध्ये जीवात्मा इंद्रिय मन बुद्धीद्वारे कसा बद्ध होतो आहे. शत्रू कुठे सापडले त्याने जाणून घ्यावे. तर इथे देतात मन हे इंद्रियांच्या सर्व कृतीचे केंद्रबिंदू आहे. जेव्हा आपण इंद्रिय विषयाबद्दल ऐकतो तेव्हा साधारणपणे मन हे इंद्रिय तृप्तीच्या सर्व कल्पनांचे आगार बनते व परिणामी मन आणि इंद्रिय कामाचे भांडारे बनतात. बरोबर आहे. नंतर बुद्धिविभाग अशा काम प्रवृत्तीचे भांडवल बनते. किती प्रबोधन सिस्टमॅटिक लिहिले आहे. कारण प्रत्येक गोष्टीला कॅपिटल लागतं ना, गुंतवणूक लागते, तर मग त्यांना आउटपुट बाहेर येणार. मग इंटेलिजन्स काय करतं, स्कीम करतो, ओके मग असं करतो, असं कर, मग तुला असं भेटणार. बुद्धी ही जीवात्म्याची अत्यंत निकटवर्ती आहे. कामुक बुद्धीचा आत्म्याला मिथ्या अहंकार प्राप्त करण्यासाठी कामुक प्रवृत्तीची तसेच मन आणि इंद्रियांशी तादात्म्य करण्याची प्रभावित करते. म्हणजे इथे आत्मा आहे, इथे बुद्धी आहे, नेक्स्ट 3rd मन आहे, 4th इंद्रिय आहेत. बरोबर. मग जर म्हणजे बुद्धीच्या बाजूला कोण आहे, मन आहे. बरोबर आहे. मग बुद्धीच्या बाजूला मन आहे. जर मन जर खराब झालं असेल तर ते बुद्धीला पण खराब करून टाकतं, करप्ट करतं. आणि बुद्धी एकदा करप्ट झाली की ती काय करते, आयडेंटिफाय करते की अरे हे शरीर म्हणजे तूच आहेस. हा एक प्रकारचा तो एक अहंकार त्याला टाकून देते. आणि मग आत्मा जो आहे तो भ्रमित होऊन जातो. तो विचार करतो की अरे बाबा मीच आहे तो, म्हणजे मला आता हे केलंच पाहिजे कार्य, या भौतिक गोष्टीमध्ये मला गुंतलंच पाहिजे. आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये बद्ध होऊन जातो. सूक्ष्म शरीराचे पार्ट आहेत की कसं काय? सूक्ष्म शरीराचे पार्ट आहेत, मन बुद्धी अहंकार, आपल्याला दिसत नाहीत ते. ही जी अष्टांग पद्धती आहे तर हे सूक्ष्म शरीर नष्ट करण्याची नव्हे, शुद्ध करण्याची. ॲटलीस्ट आपण ज्या स्टेजला आहोत त्या नष्ट करू शकत नाही आपण. आपल्या मनाला नष्ट करू शकतो का? मन पाहिजे ना आपल्याला, कारण मनाशी आपण काय जोडलेले आहोत सध्या. आत्म्याशी एकरूप झाले पाहिजे ना मन आणि एकरूप नव्हे, आत्म्याला ॲक्च्युली आत्म्याने मनाला त्याच्या सेवेमध्ये लावलं पाहिजे. आता उलट होतंय, मन आत्म्याला त्याच्या सेवेमध्ये लावतंय. कळलं का तुम्हाला? आत्मा हा मनाचा गुलाम आहे की मन हा आत्म्याचा गुलाम आहे? सॉरी मी एक सेम बोललो ना. आत्मा हा मनाचा मालिक आहे की गुलाम आहे? मालक. मग आता काय होतंय, मन सांगेल तसं गुलामगिरी चालली ना आपली. मग मनाला समजवायचं आहे की बाबा ते नाहीये बाबा, ते असं आहे, ते तसं नाही, असं आहे. मग माइंड काय करत असतं, आपल्याला सांगायचं नाही नाही ते तसं नाही, ते तसं आहे, तसं आहे, तसं आहे. ती फायटिंग चालू आहे आपली. आणि त्याच्यामध्ये बुद्धीमध्ये पडलेली असते, बुद्धी मध्यभागी असते. मग जर माइंड खराब झाला, एकदम खराब, ऐकायलाच तयार रेडी नाही आहे, तर मग इंटेलिजन्स डिपार्टमेंट खराब होऊन जातं. इंटेलिजन्स जर आहे ना आपल्या देशाचं रॉ, जर ते खराब झालं तर काय होणार आहे? कळणार ना आपल्याला कोण आक्रमण करते आणि मग अटॅक होईल. तसंच इंटेलिजन्स डिपार्टमेंट जर करप्ट झालं तर मग बाकी सगळं करप्ट होणार. म्हणून बुद्धीला, हे सगळं बुद्धीला आपण ट्रेन करतोय, जेणेकरून बुद्धी मनाला मग वॉचमध्ये ए थांब रे, इथे पळू नको. जास्त विचार काय मनाशी आणि बुद्धीशी बराबरी जास्त विचार म्हणून जास्त विचार करायचा नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम, एवढाच विचार करायचा की हे केल्याने माझं सगळं होणार आहे काम. सूक्ष्म शरीर म्हणजे हां, सूक्ष्म शरीर. जो आपल्या 2 प्रकारचे शरीर असतात, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर. स्थूल शरीर हे आहे आपलं शरीर दिसतं ते आपल्याला. आयडियली ॲक्च्युली सटल सूक्ष्म शरीर एक आहे, पण त्याचं डिव्हिजन केलेलं आहे शास्त्रामध्ये. मन आहे, बुद्धी आहे, अहंकार आहे. ॲक्च्युली वन सेन्स बघायला गेलं तर एकच डिपार्टमेंट आहे ते, सूक्ष्म शरीर. आत्मा आहे, सूक्ष्म शरीर आहे आणि स्थूल शरीर आहे. पण मग सूक्ष्म शरीराचे भाग पडतात. ते भागवतमध्ये दिलेले आहे त्याचे डिव्हिजन 5व्या स्कंदामध्ये, 3rd स्कंदामध्ये दिलेले आहे क्रिएशनमध्ये, की ब्रह्माजीने जेव्हा बनवलं तेव्हा मग अशा त्याचे डिव्हिजन केलेत की ओके सूक्ष्म शरीरामध्ये हे जे पर्टिक्युलर फंक्शन आहे ते मनाचं, त्याला मन म्हणून म्हटलं जातं. अरे गेटिंग आहे. आणि हे जे फंक्शन करतं पर्टिक्युलर आपलं जे आपण फंक्शन आहे त्याला बुद्धी म्हणून म्हटलं जातं. आणि 3rd जे फंक्शन आहे त्याला अहंकार म्हणून म्हटलं जातं.
असं तिघांना एकत्रित आपण एक सूक्ष्म शरीर म्हणून म्हणतो. तर इंटरचेंजिंगली वापरू शकतो आपण शब्द मन, बुद्धी, अहंकार असं. पण इन वन सेन्स जर आपण डिव्हाइड केलं तर सोपं जातं आपल्याला स्टडी करायला. आणि ते आहेच ना, मनाचा एक स्वभाव आहे, परत आपली बुद्धी पण आहे, बरोबर आहे. म्हणून डिव्हिजन वाईज गेलं तर चांगलं सोपं पडेल तुम्हाला. ओके. आणि मग ते दिलेलं आहे ते कोटेशन एक अमृतबिंदू उपनिषद. यातून सुटण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे मनाला सतत कृष्ण भावनेमध्ये युक्त करणे होय. मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षये बंधाय विषया संगो मुक्ते निर्विषय मन. मनुष्यासाठी मन हे बुद्धी बंधनाच्या तसेच मुक्तीचे कारण आहे. सेम श्लोक, फक्त ते अमृतबिंदू उपनिषदमध्ये आलेलं आहे, त्याला दिलेलं आहे ते. म्हणून बघा इथे काय दिलं आहे, जे मन निरंतर कृष्ण भावनेमध्ये संलग्न असते ते परम मुक्तीस कारणीभूत असते. कारण बघा आता मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या स्टेजला जसं प्रभुपाद म्हटलं की अरे मला लोक एवढे प्राणायाम का करतायत, कारण मी काम असण्यापासून मुक्त आहे म्हणून मला लोक प्राणायाम करतायत. पण प्रभुपाद नेक्स्ट स्टेज म्हटलं की असं नाही की मी काम असण्यापासून मुक्त आहे. ऑब्व्हियसली प्रभुपाद मुक्त आहेत, पण आपल्या स्टेजला म्हणून सांगतायत मी पण म्हणजे असं नाही की मी काम असण्यापासून मुक्त आहे, पण मला वेळ नाही आहे त्याच्याकरता. म्हणजे इन वन सेन्स आपण जेवढं एंगेज राहू भक्तिमय कार्यांमध्ये. म्हणून बघा इव्हन फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण जो तात्पर्य स्टडी केला होता की आपण सर्वांनी भक्तिमय किंवा धार्मिक कार्यामध्ये संलग्न का व्हायला पाहिजे, जेणेकरून व्यभिचाराकडे जाण्याचा कल आपला नष्ट होऊन जाईल. धार्मिक जे कार्य असतात, आपण जे व्रत वैकल्य असतात त्याच्यामध्ये आपण जर एंगेज राहिलो तर आपण वाम मार्गाकडे जाणार नाही. कारण कसं असतं आपल्या स्टेजला आपण फार एकदम स्थूल याच्यावरती आहोत, तर आपल्याला फिजिकल एंगेजमेंट जास्त लागते. ठीक आहे, हार बनवायला मंदिरामध्ये हार बनव, ठीक आहे घरी काय प्रसाद बनव, आता प्रसाद झाला खायचं नाही ऑफर कर, ठीक आहे ऑफर झाला आता काय करायचं, म्हणजे वेळ आहे माझ्याकडे लेक्चर आहे, म्हणजे काहीतरी ॲक्टिव्हिटी करत राहा, आयडियल राहू नकोस. जर रिकामा राहिलं असेल तर ऑटोमॅटिक ते बाय डिफॉल्ट आपल्यामध्ये ते आहे ते विचार ते बाहेर येणार लगेच त्याच्यावरती. म्हणून म्हणतात की व्हॉट एव्हर अवर फिजिकल कंडिशन दॅट ऑल्सो बिकम्स द मेंटल कंडिशन. म्हणजे आपण स्वतःला ज्या फिजिकल किंवा भौतिक स्थितीमध्ये ठेवतो ना, तशीच मनाची पण स्थिती होऊन जाते. कारण मन आणि शरीर एकदम कनेक्टेड आहेत. ज्या तुम्ही समजा आता तुम्ही बसलात आणि बसल्या जर आपण चला क्रिकेट बघूया, क्रिकेट बघत बसला तर मन काय तुमचं थोडी म्हणतं की नाही क्रिकेट नाही बघायचं, काय म्हणतं मन क्रिकेट बघूया. आणि जर तुम्ही म्हणता चला आता जप करूया, तर मन थोडं रेजिस्ट करतं. पण जर तुम्ही विचार केला निर्धार केला की नाही जप करायचं आहे, मन ओके चला जप करूया आता, भले तो थोडं फायटिंग करत राहील, स्ट्रगल करत राहील, पण आता त्याला काही ऑप्शन नाही ना. कारण तुम्ही त्याला ऑप्शन दिला नाही, तुम्ही म्हटलं की तुला हेच करायचं आहे. मग तसंच आपण आपल्या स्टेजला ज्या भौतिक स्टेजला असतो आपण फिजिकल स्टेजला, म्हणजे ज्या भौतिक कार्यामध्ये गुंतून जातो त्या कार्यामध्ये मन सुद्धा ऑटोमॅटिक गुंतायला येतं. बघा तुम्हाला कळेल बऱ्याचदा. आणि जर तुम्ही त्या भौतिक कार्यामध्ये भौतिक भौतिक आध्यात्मिक भौतिकमध्ये गुंतला तर भौतिकमध्ये मन जातं, अध्यात्मिकमध्ये आलं तर अध्यात्मिकमध्ये मन येतं. ऑफकोर्स हे प्रत्येकाला एक्झॅक्टली कट टू कट क्लिअर डेमार्केशन नाही आहे. कधी कधी असं पण होतं भौतिक आध्यात्मिक आलं तरी भौतिकच असतं मन आपलं. पण मोर ऑर लेस आपण जर स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटी करायला गेलो तर माइंडसुद्धा स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये येणार. आपण जर मटेरियल ॲक्टिव्हिटी करायला गेलो तर मटेरियल ॲक्टिव्हिटीमध्ये माइंड येणार. म्हणून आपल्या स्टेटला काय आहे की माइंडला जर एंगेज करायचं असेल तर पहिले आपल्या स्वतः शरीराला एंगेज करायला लागतं. असं होणार नाही की मी एका ठिकाणी बसलो आता मी माइंड एंगेज करेन, नाही होत. मग ठीक आहे, मला जर स्पिरिच्युअल व्हायचं असेल ना तर ठीक आहे, भले मी काय एखादी स्पिरिच्युअल मटेरियल ॲक्टिव्हिटी, मी आता आंघोळ करतो, मी कुकिंग करतोय, ठीक आहे एक लेक्चर लावून ठेव, कीर्तन लावून ठेव. मग ते भले फिजिकल ॲक्टिव्हिटी असेल पण ते ऑटोमॅटिक माइंड कसं असतं ना ते ऐकत राहतं. लक्षात ठेवा, मन जे आहे ना ते फार ट्रिकी आहे. जरी ऑफकोर्स तुम्ही जेव्हा कुकिंग करणार तर लक्ष पाहिजे आपल्या कुकिंगवरती, पण माइंड असं आहे ना की समजा आपण जप जरी करत असेल ना आणि एखाद्या पिक्चरचं गाणं ऐकायला ना झुळूक असं एकदम बारीक, ट्रेनमध्ये बसताना लोक आजूबाजूला बसतात गाणी लावतात, पिक्चरचं गाणं ऐकायला तर माइंड कम्प्लिटली त्याच्यावरती फोकस करतं, ऐकत नाही ते आपलं जप कम्प्लीट. आणि मग एकदा जर थोडंसं डिस्ट्रॅक्शन म्हणजे जर आपण जास्त जर त्याला चान्स दिला तर ते तिथं कम्प्लिटली मध्ये त्याच्या रमून जातं. आणि जोपर्यंत मग आपला जो काउंटर खेचायची वेळ येत नाही, अरे काउंटर हां, आता ऑफकोर्स कोणी बाजूला डिवोटी असेल तर आपण एवढं काय ऐकणार नाही ते, पण आपण एकटे असणार तर ऑब्व्हियसली देर इज नो चान्स ओनली, आपण पूर्ण त्याच्या आहार येऊन जातो.
म्हणून भक्तांचा संघ कधी कधी फायदेशीर आहे. असं होतं तुम्ही जागा चेंज करता. दॅट्स गुड. सरळ दॅट्स गुड. म्हणजे ऑब्स्टॅकल आणता तुम्ही बेसिकली. दॅट्स गुड ना. ऑब्स्टॅकल आणायचं आपण. तर आपण त्याला असं करू शकतो, ट्रेन करू शकतो. आणि तसंच स्पिरिच्युअल सुद्धा आहे, म्हणजे मटेरियल सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही कुठलाही भौतिक कार्यामध्ये जरी मग्न असाल, पण जर तुम्ही समजा एक एक्झाम्पल घ्या, तुम्ही आंघोळ करता कीर्तन लावलेलं आहे, काय होतं मग तुम्ही मला सांगा. आफ्टर सम टाइम, इवन आफ्टर वी कम आउट ऑफ बाथरूम, आपण गुणगुणतो. ती जी ट्यून चालू असेल ती गुणगुणतो आपण. बरोबर आहे ना. सी दिस इज द ट्रेनिंग ऑफ माइंड. म्हणजे आपल्या शेडला येण्या प्रकारे काहीतरी करून त्याला असं हे करायचं की आता मन ऐकते आपलं, त्याने ऐकून घेतलं की असं करणार आहे तू, तर तो काय करेल, ओके मी पण तुला बघतो, मी पण काहीतरी करणार. पण लक्षात ठेवा, जसं इथे म्हटलेलं आहे की मन हा आपला मित्र पण म्हणतो आणि शत्रू म्हणतो. आपण त्याला जसं ट्रेनिंग देणार तसं तो होणार. आपल्याकडे घरी कुत्रे पाळतात, आपण नाही पाळत, लोक कुत्रे पाळतात ना. त्या कुत्र्याला जशी ट्रेनिंग दिली जाते ना तसा तो बनतो. त्याला जर ट्रेनिंग दिली तो बॉल घेऊन ये, चल आणतो ना बॉल तर घेऊन, त्याला म्हटलं लाईट बंद कर, लाईट बंद करतो. आणि त्याला ट्रेनिंग दिली की कोणी गेलं त्याला चावायचा पटकन, म्हणजे सोडायचं ना त्याला अजिबात. कोणी गेस्ट आला काही आला लगेच धावून सुटू त्याच्यावरती. आणि जरा त्याला ट्रेनिंग दिली फक्त भुकायचं, चावा नाही घ्यायचा, भुकायचं फक्त. ती ट्रेनिंग तिथपर्यंत तो सांभाळून राहतो. तसंच आपलं मन आहे, त्याला म्हणून असं बारीक बारीक टेक्निकने त्याला द्यायचं. ट्रिक असते ती मन त्याला हे करायची. आणि आपल्या स्टेजला कसं आहे ना, माइंड आणि बॉडी कम्प्लिटली एकदम कनेक्टेड आहेत, फुल्ली कनेक्टेड आहेत. जे मन मागेल लगेच आपली बॉडी देते, आहे का नाही. म्हणजे कधी बॉडी मागते तर मन त्याला लगेच सपोर्ट करतो, येस 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 देऊन टाका. आणि कधी मन म्हणतं अरे, जरी बॉडीची कंडिशन नसेल की अरे बाबा आता जागरण करायची वेळ नाही आहे, म्हणून नाही आता जागरण कर, मॅच अजून बघ, आता शेवटची ओव्हर आहे, अरे नाही बाबा जायचं आहे उद्या ड्युटीला, नाही अजून एक्सटेंड कर, फुल सपोर्ट करणार. म्हणून ह्या ज्या इंटरॅक्शन आहेत मन आणि ऑफकोर्स, आपण कोणी मॅच बघत नाही, जस्ट मी एक्झाम्पल दिलं. आपल्या स्टेज कधी कधी माझ्यासोबत होतं, रात्री मी जेव्हा कीर्तन ऐकत असतो, झोपताना मी कीर्तन लावतो असं जस्ट म्हटलं ठीक आहे चला मस्त उघडा, आता बेड लावूया आणि ऐकूया. तर ते ट्यून प्रोग्रेस होत असते ना. मग असं वाटतं की अरे आता आणखीन ऐकावं. आणि आता झोपायची वेळ झालेली आहे, पण इट्स अ स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटी, पण आता काय झोपायची वेळ झाली ना. आता जर मी नाही झोपल्या वेळेवर त्याचा एफेक्ट होणार होते सकाळची साधना. तरी सुद्धा काय म्हणतं, ऐकून थोडं ऐकत राहा. आता त्याला आपण हाय टेस्ट म्हणू शकत नाही. कधी काय आपल्याला अरे मला हाय टेस्ट आहे, मी ऐकत राहिलो. अरे हाय टेस्ट नाही वेड्या, आता झोपायची वेळ आहे. आणि तुला काय होतंय, माइंड गुगरी खेळतो तुझ्यासोबत. ते म्हणते ऐकत राहा, म्हणजे जागरण होणार आणखीन. आणि सकाळी जर जप करायची वेळ आहे तेव्हा तुला डुलकी लागणार. मग तेव्हा ते स्विच ऑफ मारलं पाहिजे. अरे बस आता बस, उद्या आहे ना तुला चान्स, शट डाऊन करायचं मग झोपायचं. पण तसं होत नाही. कधी कधी ते ऐकत जातो 11 साडे 11 वाजतात, मग अरे तसं तशी त्रास. म्हणून माइंड जे आहे ना ते कम्प्लीट आपल्याला हे करून टाकतं, डिसऑर्डर करून टाकतो ह्या अँगलने त्या अँगलने. आणि मग हे जे दोन इंटरॅक्शन आहेत मन बुद्धी, हे दोन काय करतात, कारण ह्या दोघांची जी इंटरॅक्शन होणार आहे ती जाणार आहे बुद्धीला, आणि बुद्धी काय करणार आहे मग आत्म्याला सांगणार आहे. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी मिळून आपली काय करतात, नेहमी शोषण करत असतात आत्म्याचं. म्हणून बघा त्याला एक उदाहरण तुम्ही घेऊ शकता असं की म्हणजे जर आपण म्हटलं की आता मनावर जर कंट्रोल ठेवायचं आपल्याला, वी वॉन्ट अ कंट्रोल ओव्हर माइंड, तर आपले किती कंट्रोल आहे मग मला सांगा. ॲक्च्युली काहीच कंट्रोल नाही आहे इन वन सेन्स, पण काहीतरी कंट्रोल आहे थोडाफार. जेव्हा आपण त्याला इनिशियल स्टेज डायरेक्शन व्यवस्थित दिली ना तर तो व्यवस्थित दिशेने जाईल. जर इनिशियल तुम्ही दिशा जर चुकवलीत मग तिथेच तुम्ही मार खाल्ला. जसं फॉर एक्झाम्पल बघा, एक रूम आहे, त्याला 3 दरवाजे आहेत. 3 दरवाज्यातनं जर कुठला दरवाजा उघडला तर प्रकाश आतमध्ये येऊ शकतो, बरोबर आहे. रूममध्ये अंधार आहे आणि जर दरवाजा उघडला तर प्रकाश येणार. पण कुठला दरवाजा उघडायचा आपल्या हातामध्ये नाही आहे, करेक्ट. आणि समजा तुम्ही एखादा दरवाजा उघडला, लाईट आली, पण तो दरवाजा उघडल्यावरती ते लाईट आपल्यापर्यंत येऊन द्यायची की नाही हे आपल्या हातामध्ये आहे. कारण मन कसं करणार आहे तुम्हाला, म्हणजे मी याच्या बाबतीत म्हणतो की ज्याला ॲब्सोल्यूट कंट्रोल नाही आहे मनामध्ये इन वन सेन्स, म्हणजे ॲटलिस्ट आपल्या भौतिक इच्छांच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा आपल्यावरती आपल्याला कंट्रोल करता येत नाही. मग तो काय करतो, दरवाजा उघडतो, प्रकाश येतो आणि आपला आत्मा काय करतो, ऑलरेडी बिल्ड झालेला आहे. त्याला वाटतं की ह्या मनामध्ये जे आहे म्हणजे मन जे आहे ते मीच आहे, मग जो हा मागेल तेच द्यायला पाहिजे.
आपण त्याला जर फर्दर ॲक्शन दिली तर काय होतं, मग आपण त्याच्यामध्ये बुडून जातो. म्हणून बिगिनिंग स्टेज आहे की एकतर जो ॲप्रोप्रिएट दरवाजा आहे तो उघडण्याचा आपण वाट बघायची. तो उघडून द्यायचा ना दरवाजा, त्याच्यामधनं आपल्याला अनावश्यक गोष्टी येतील. बरोबर आहे. आणि जरी उघडला तो दरवाजा तरी सुद्धा काय करायचं, थोडा वेळ घ्यायचा, थांबायचं, काय आहे तिथे, व्यवस्थित आहे का वाईट आहे की चांगली आहे गोष्ट, आणि मग अकॉर्डिंगली स्विच करायचं. मग हे सगळ्याकरता काय लागतं, ॲक्च्युली ह्याच्याकरता भगवंताची कृपा लागते. आपल्या हातामध्ये एवढी शक्ती नाही आहे, पण आपल्यामध्ये आहे सुद्धा. आपली काय, आपलं कॉपरेशन काय याच्यामध्ये की आपली इच्छा, कळलं ना तुम्हाला. पण केवळ इच्छाद्वारे नाही करू शकत विजय प्राप्त आपण. इच्छा आहे की मला नको आहे, पण जर ॲप्रोप्रिएट सपोर्ट नसेल ना आपल्याला हायर पॉवरचा तर नाही होत. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक्झाम्पल घ्यायचं, तुम्ही ती स्टोरी ऐकली पक्षी आणि गरुड, थोडी चिमणी असते, ऐकले का नाही ऐकले? अरे भागवत गीतेमध्ये आहे ना ती, इथेच आहे का, अगोदर गेले आपल्याला तात्पर्यामध्ये, म्हणजे अजून यायची आहे वाटतं, गीतेमध्येच आहे ती. चिमणीचे अंडे हरवले असतात माहिती का तुम्हाला, नाही ऐकले तुम्ही कधीच? चिमणीचे अंडे हरवले असतात, ते समुद्र घेऊन जातो. हां, तर ती समुद्राजवळ येते, रडते, ये माझ्या अंडी दे रे, माझी पिल्लं दे, हे जा इथं, चल काय करशील तू? चिमणी म्हणते मी तुला सुकवणार. मग ती काय करते, एवढीशी चोच तिची, थोडं थोडं पाणी घेते टाकते, म्हणजे बाहेर पाणी घेते टाकते. मग काय होणार आहे, कधी होणार आहे ते माइंड कंट्रोल? म्हणजे आपला एफर्ट तसा आहे, हे तुला आता बघून घेतो रे, थांब, उद्यापासून 3ला उठणार, हां, सकाळी पूर्ण माळा पूर्ण करणार, अर्धा तास भागवतम ऐकणार, प्रसाद घेणार, मगच ऑफिसला जाणार. ठीक आहे ना. जर दिवशी काय होतं, हां काय होतं, दुसऱ्या दिवशी नाही रात्रीच होतं ते. 9 वाजले ना, आता झोपतो ना, थांब जरा, हे ते थोडं काम राहिले, हां ते राहिले, अरे तो मित्र आला, अरे फोन आला, 10 वाजता तरी आपण म्हणत असतो की तरी मी उठेन, 5 तास तर 5 तास झोप, चल उठेन मी. मग उठतो का? आणि उठला जरी तरी काय होणार आहे, म्हणजे बघा हा आपला एफर्ट आहे. पण मग होतं काय बघा आता, मग ह्या स्टोरीमध्ये काय होतं, चिमणी गरुडाच्या स्टोरीमध्ये कोण येतं, गरुडजी येतात. आणि गरुडजी त्यांच्या फॅमिलीमधले आहे ना, चिमणी, अरे मेरा फॅमिली, माझी जातवाली. आपण म्हणतो ना, अरे माझा माणूस, मराठी माणूस. किंवा कधी आपण म्हणतो अरे यूपी वाले, अरे हमारा आदमी आहे, अरे ये लोग छेड रहे इसको, मराठी लोक मार रहे. म्हणजे ऑफकोर्स कॉन्फ्लिक्टमध्ये आपल्या बाहेरच्या, आपण तसं करत नाही, मिसअंडरस्टँडिंग असल्यामुळे लोक करतात. तर आपण एक अंडरस्टँडिंग असते, हा माझा माणूस, हा माझ्या जातचा, माझ्या सोसायटीचा, माझ्या बिल्डिंगचा, अरे हमारे बिल्डिंग का आदमी उसको पकड़ रहे, हवलदार ने पकड़ा है, चलो चलो क्या प्रॉब्लेम है, चलो ये 50 रुपये लो, छोड़ दो उसको. गरुडची जातात त्याच्याकडे, समुद्र म्हणते हे अंडी दे रे तिची. गरुड, समुद्र काय म्हणतो, अरे गरुड, गरुड पॉवरफुल आहे ना फार, भगवंताचा सेवक आहे तो, शक्तिशाली आहे, तर त्याला लगेच कळतं की हा मला पूर्ण चुकून टाकणार, लगेच अंडी बाहेर. म्हणजे ह्या स्टोरीमध्ये तात्पर्य असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला तेवढा चान्स आहे माइंड कंट्रोलमध्ये जेवढा चिमणीचा चान्स आहे, म्हणजे ॲक्च्युली चान्स नाहीच आहे, कळलं, चान्स नाही आहे. पण ती एक इच्छा की मला कंट्रोल करायचं बाबा माइंड, आणि कंट्रोल काय करायचं आहे, पण तुमच्या सेवेमध्ये यायचं आहे ना. मला माइंड कंट्रोल नाही केलं तर मी जप कसा करणार, सेवा कशी करणार, मी शुद्ध कसा होणार. आणि मग ती एक इच्छा, आणि आपण जर निरंतर प्रयास केला तर ते बघून कोण होतं, मग भगवंत सपोर्ट देतो. ओके, तुला माझी सेवा करायची आहे ना, मी तुला करून सपोर्ट. म्हणून भगवंत म्हणतात गीतेमध्ये, योगक्षेमं वहाम्यहम्, की जे तुझ्याकडे आहे ते मी मेंटेन करीन, आणि म्हणजे भक्ती करण्याकरता, आणि जे कमी आहे ते मी तुला पुरवेन भक्ती करण्याकरता. 9व्या अध्यायामध्ये येईल जेव्हा भक्ती सेक्शन चालू आहे. आता इथे एवढा भक्ती सेक्शन नाही आहे, आता सगळं योगी खेळ आहे, म्हणून इथे कुठे लिहिलं नाही आहे. बघा तुम्ही आता जर से फॉर एक्झाम्पल तुम्ही जर आता नेक्स्ट श्लोका जर वाचला आपण, कुठे गेला 6वा, बंधुरात्मानं तस्य येनात्मावेजित अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्.
ओके. आता इथे कुठे म्हटलं आहे का ह्या श्लोकामध्ये किंवा मागच्या श्लोकामध्ये कुठे म्हटलेलं आहे का की भगवंतावरती फोकस करा? इवन पूर्ण 6 चॅप्टरपर्यंत रेअरली भगवंत म्हणतात 2-3 ठिकाणीच मयी सर्वाणी कर्माणी, पण ते डायरेक्टली पण म्हणत नाहीत की मन कंट्रोल करण्याकरता तुला काय करायचं, माझ्यावरती ध्यान करावं लागेल. रेअरली म्हणतात कुठेतरी, आणि ते पण डायरेक्ट नाही आहे. बऱ्याचदा शब्द काय आहे, ब्रह्म ब्रह्म ब्रह्मनिर्वाणम. म्हणजे हा योगिक मार्ग जो आहे ना, इथे कुठे रिव्हलेशन नाहीच आहे की अरे मनाला कंट्रोल करण्याकरता काय करावं लागेल. ओके. आता ह्या श्लोकामध्ये काय म्हटलं, ज्याने मनाला जिंकले त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे, परंतु जो असे करण्यामध्ये अपेक्षित झाला त्याच्यासाठी ते मन काय आहे, परम शत्रू आहे. आणि योगिक कॉन्टेक्स्टमध्ये काय आहे, जर आपण जर ह्या आता प्रभुपादांचे तात्पर्य आपल्या अँगलने आहेत मोस्टली ॲज अ डिवोटी, पण जर आपण ह्या चॅप्टरचा जर अँगल म्हणजे फ्लो घेतला तर योग रुक्ष स्टेजवरती जो आहे त्याच्याकरता मन हे मित्र आहे का शत्रू आहे? मित्र झाला नाही अजून त्याचं मन, म्हणून त्याने आपल्या कर्मानेच ग्रॅज्युअली प्रोग्रेस व्हायला पाहिजे. आणि जो योगारूढ झालेला आहे त्याच्याकरता काय आहे, मन मित्र बनलेला आहे किंवा बनण्याच्या स्टेजमध्ये रेडी आहे तो, म्हणून त्याला काय प्रॉब्लेम होणार नाही जर त्याने आपलं कर्म जर आपल्या प्रवृत्त्या जरी बाजूला ठेवून तो पुढे जरी वेगळ्या स्टेजमध्ये जरी हे झाला तरी. कारण योगी स्टेज किंवा कुठल्याही आश्रममध्ये आपण जेव्हा जंप मारतो तेव्हा म्हणजे काय की आपल्या कर्म आणि आपल्या गुणांना आपण नकारतो. एखादा व्यक्ती संन्यासी म्हणतो म्हणजे काय करतो, माझं जे कर्म आहे पर्टिक्युलर फॅशन ॲक्ट करण्याचे माझे गुण आहेत सगळं मी सोडून दिले ते, कारण माझ्यामध्ये ते शक्ती आलेली आहे की मी माझ्या कर्म आणि गुणांना सोडून जी मला ऑर्डर भेटेल ते मी करू शकतो. मला जर ऑर्डर आली की ओके पाकिस्तानमध्ये जा आणि तिथे प्रचार कर तर मी करू शकेन, कारण मी रेडी आहे मरायला. त्या स्टेजमध्ये मी मरायला म्हणजे तिथे कोणी मारणार नाही तुम्हाला, पण पॉईंट इज की अनफेवरेबल सिच्युएशनमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपला इगो मरतो. एनी अनफेवरेबल सिच्युएशन जी आता काय आता सगळ्यांना मस्त वाटतं, हां मी मुंबईत राहते, माझं घर इथे आहे, मंदिर इथे आहे, सगळं फेवरेबल आहे ना, मनाला एकदम सुटेबल आहे. तुम्हाला म्हटलं ठीक आहे तुम्हाला इस्कॉनकडून सगळी सहायता भेटणार, तुम्ही जावा कुठे विदेशमध्ये जावा, तिथे जाऊन सेंटर चालवा. रेडी आहेत? किती जण रेडी आहेत? नाही म्हणणार ना रेडी, कारण कम्प्लिटली आपल्या अहंकाराच्या विरुद्ध गोष्ट आहे. म्हणजे इगो जो आपला आयडेंटिफाय करतोय, मी तसा, मी मुंबईतला, हे माझं घर, हां मी असा जॉबवाला, माझी अशी मुलं, माझी अशी बायको, माझी असं हे सगळं सोसायटी, दॅट आयडेंटिफिकेशन इमिडिएटली आपण नाही फेकू शकत. आणि जर टाकायचा प्रयत्न केला तर काय होणार, अचानक ॲक्सिडेंट होणार नाही करू शकणार. तो मग योग मार्ग काय कुठलाच मार्ग राहणार नाही, तो भ्रष्ट होऊन जाईल. म्हणून इथे ह्या स्टेजला जर त्या अँगलने बघितलं तर तसं आहे की मन जे आहे ते मित्र आहे त्याच्याकरता जो योगारूढ स्टेजवरती ग्रॅज्युअली प्रोग्रेस होत आहे, आणि जो योगारूढ अजून त्याचं मन मित्र झालेलं नाही आहे. आणि जर त्यांनी तसा प्रयत्न केला तर काय होणार, म्हणजे अचानक मनाला म्हटलं आहे माझं मन मित्र आहे मी काही करू शकतो, तर तो प्रॉब्लेममध्ये येईल. आणि इथे तात्पर्यामध्ये मग अप्रोपत करतो, जो मनुष्य आपल्या मनाला संयमित करू शकत नाही तो नेहमी सर्वात मोठ्या शत्रूबरोबर राहत असतो. याप्रमाणे त्याचे जीवन, बघा किती सुंदर लाईन आहे ती, याप्रमाणे त्याचे जीवन आणि जीवनाचा उद्देश निष्फळ होतो आहे. ॲक्च्युली भक्तिदास ठाकूर म्हणतात, ते म्हणतात की आपण जनरली काय म्हणतो की अभक्तांचा संघ घेऊ नये, राईट, पण सर्वात मोठा अभक्त कोण आहे हां, म्हणजे आपण कॉन्स्टंटली कोणासोबत राहतोय, नॉन डिवोटी. नॉन डिवोटी म्हणजे एक तऱ्हेने आध्यात्मिक मार्गाकरता शत्रू. पण नॉन डिवोटी काय म्हणेल, चला दारू पिया, गुटखा खा, बारमध्ये जा, पिक्चर बघा, काय म्हणजे सगळ्या त्या गोष्टी करा ज्या तुम्हाला जास्तीत जास्त शास्त्रसंबंध जास्तीत जास्त तुम्हाला नदीमध्ये बुडवतील. बरोबर आहे. म्हणून भक्तिदाससाठी म्हणतात की आपण सर्वात जास्त खतरनाक लोकांसोबत राहतोय. म्हणजे फॉरगेट अबाउट अदर नॉन डिवोटी असोसिएशन, आपलं मन हे सर्वात अभक्त आहे. म्हणजे किती डेंजर आहे आपल्याला बघा. म्हणजे कंटिन्युअसली आपण त्याचं राहतोय, सकाळ संध्याकाळ तर आपण त्यासोबतच आहोत. म्हणून बघा मनाला ट्रेन करणे किती जरुरी आहे. जर मनाला आपण ट्रेन नाही केलं तर आपण ॲक्च्युली भले डिवोटी असोसिएशनमध्ये असतो पण आपण ॲक्च्युली नॉन डिवोटी मध्ये म्हणजे नॉन डिवोटीसारखं वागतोय. कारण मन आपलं काय करतं, हे तो बघ तो डिवोटी कसा बसलाय,
या धड बसता येत नाही, लेक्चरमध्ये बसलोय. हे कोण म्हणत असतं? हे आत्मा म्हणत नाही. आत्मा कशाला म्हणेल? पण तुम्ही आता ह्या अँगलला काय झालेलं आहे, ह्या सिच्युएशनला काय झालेलं आहे की मनाने हे समजून गेलं की मीच आहे तो, म्हणजे तुम्ही रिस्पॉन्सिबल आहेत. नाही तर असं म्हणायचं नाही की अरे आत्मा मन म्हणतोय, पण तुम्ही त्याला हे करताय ना, सपोर्ट करताय ना की हा बरोबर आहे. तो हे वेळा त्याला बसताय निघाल, बघ कसं जप करतोय, बघ कसा जेवतोय, बघ कशी धोती घातले. म्हणजे जर मनाला ट्रेन नाही केलं आपण ग्रॅज्युअली तर आपल्याकरता म्हणजे भयानक परिस्थिती होऊ शकते. आणि म्हणून बघा, आपण आज जप चांगला करतो तर असं आहे का की उद्या आपल्याला गॅरंटी आहे की जर मी आज चांगला जप केला आणि उद्या चांगला नाही केला तर व्यवस्थित सगळं होईल व्यवस्थित? नाही ना. म्हणून त्याला म्हणतात, त्याला एक टर्म आहे ती इंग्लिशमध्ये, कॉन्स्टंट कंटिन्युअस कल्टिवेशन. कॉन्स्टंट कंटिन्युअस म्हणजे काय? नेहमी 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 नेहमी. असं नाही की आज भक्तिशास्त्री क्लास झाला तो पूर्ण अभी पूरे हफ्ते का मेरा स्पिरिचुअल कोटा पूरा हो गया अभी कल जरूरत नाही आहे. मग बघा काय म्हणणार ते. म्हणजे आज जर आपण शास्त्र अध्ययन केलं तर ओके, उद्या आपण एवढं नाही करणार 2 तास 3 तास, ठीक आहे, उद्या मग 15 मिनिट तरी. म्हणजे नेहमी आपल्याला काही ना काहीतरी द्यावंच लागणार आहे, अदरवाईज आपलं माइंड आपलं काय होणार आहे, फार मोठा शत्रू बनणार आहे. आणि मग अशा शत्रूत आपण जर राहिलो तर आपलं पतन निश्चितच आहे. प्रभूजी, भगवंतांनी मन दिलं का? माया का दिलं तुम्ही सांगा? का दिलं मन? बुद्धी दिली, चला ठीक आहे, बुद्धीने आपण वापर करू शकतो, पण एवढं चंचल मन दिलंय. परत ती माया. ब्रह्माजी ऍक्च्युली हे 3rd कॅन्टोमध्ये आहे विषद केलेलं की ब्रह्माजीने आपल्याला या सगळ्या का दिल्या गोष्टी. जर ह्या गोष्टी नसतात दिल्या तर तुम्ही जगूच शकला नसतात या जगामध्ये. आता तुम्हाला तिथे पण जगायचं नाहीये भगवंतांच्या राज्यामध्ये, आणि तुम्हाला काय करायचं, इथे यायचं आहे. सी, भगवंतांच्या सत्तेला जर तुम्हाला आव्हान द्यायचं असेल तर तुम्हाला काय पाहिजे? असा एक मित्र पाहिजे जो तुम्हाला सपोर्ट करेल. तो आपला दुश्मन आहे, बरोबर आहे ना. म्हणजे इनडायरेक्टली मन हे काय आहे, एक मन, अहंकार किंवा आपली जी भौतिक बुद्धी आहे ती काय आहे, एक जीवात्म्याला दिलेलं आहे, एक सॉफ्टवेअर आहे. सी, विदाउट सॉफ्टवेअर यू कॅनॉट वर्क. कम्प्युटर नुसता डब्बा दिला तर तुम्ही त्यात काय काम करू शकता का? त्याला सॉफ्टवेअर लागतं ना, बरोबर आहे. सॉफ्टवेअर असेल तर ते काय करेल, ज्याला त्याला जसं पाहिजे तसं रन करेल तो. मग आपल्याला दोन्ही सॉफ्टवेअर दिलेले आहेत, स्पिरिच्युअल ॲज वेल एज मटेरियल. स्पिरिच्युअल सॉफ्टवेअर आपल्याला दिलं जातं स्पिरिच्युअल ओळी राहण्याकरता. मग आपल्याला नको येते, आपल्याला काय पाहिजे, ओके मला तिथं नाही राहायचं आहे, मला तिथं राहायचं आहे. मग इथे जर राहायचं असेल तर जोपर्यंत आपण भगवंताच्या सत्तेला आव्हान देत नाही तोपर्यंत इथं का पाठवणार ते आपल्याला. मग सोबत काय पडतात, हे मन घे, हे सॉफ्टवेअर आहे, हे वापरून तू काय करू शकशील, कंटिन्युअसली तू माझा विरोध करत राहणार आहेस. अदरवाईज विरोध कसा करणार तुम्ही? सगळे जर समजा तुम्हाला मन नसतं दिलं तुम्ही प्युअर ड्युटी आहात ना. प्युअर ड्युटी कसं करेल त्या जगामध्ये? जरी राहिला तरी तो विरोध कसा करेल भगवंतांचा? सी, तुम्हाला जर भगवंतांपासून वेगळं भोग घ्यायचा असेल या जगामध्ये तर तुम्हाला काय पाहिजे, एक अंडरस्टँडिंग पाहिजे ना की अरे वो कुछ भी नहीं है, मैं ही हूँ सब कुछ, मैं ही भोग करूँगा. मग त्याच्याकरता भगवंतांनी तुम्हाला एक असं सॉफ्टवेअर दिलेलं आहे जे तुम्हाला कन्व्हिन्स करतं की येस मुझे ॲक्च्युली उधर नाही इधर ही रहने में मजा आहे. हे कन्व्हिक्शन तुम्हाला देता येते, अदरवाईज तुम्ही राहू शकला नसता ना. बघा राहून तुम्ही पॉसिबल नाही ना, म्हणून आपल्याला दिले. अदरवाईज आपण चॅलेंज नाही करू शकत भगवानच्या सत्तेला. म्हणून लक्षात ठेवा की जेवढा आपण याला हे करत राहणार ना, प्युरिफाय करत जाणार तेवढं ते आपलं काय करेल, अशा स्टेजवरती नेईल की ज्या दिवशी तुम्हाला कळेल की अरे खरंच हे मन मला आवश्यक नाही आहे. हे आवश्यक तोपर्यंत आहे जोपर्यंत मला हे भौतिक शरीर आहे, पण जेव्हा एकदा मी मुक्त झालो तेव्हा मला काय गरज आहे मनाची, ते रिअलायझेशन यायला वेळ लागेल आपल्याला. आत्ता गरज आहे आपल्याला मनाची, कारण आपण मनाशी तादात्म्य करून बसलेलो आहोत. तर मग मन जर आपलं जर आपण त्याला आपण मनाला डायव्हर्स करू शकत नाही, करू शकतो का? तलाक, चल ले तलाक, नहीं चाहिए मुझे यार, थक गया मैं, इसके साथ नहीं रह सकता. जो नहीं चाहिए वो बोलता है. मन म्हणतं की अरे आज समजा घरामध्ये समजा काय आता समजा माताजी तिकडे गेले असतील तर
तर तुमचे विचार अरे पकोडे बनव बनतात का पकोडे? तुम्हाला येतात बनवता ना? मग कोण बनवणार? मन किंवा समजा आपण एकसारखं घरामध्ये जर आपल्यासोबत कोण राहणारा व्यक्ती असेल त्याला म्हटलं अरे ये दे तो म्हणाला नाही दूंगा आपण काय शेवटी म्हणतो अरे बस हो गया यार, नाही कंटाळा गया, तुम उधर हो मैं इधर राहूंगा. सी आपण इवन मनाला असं करू शकतो, तू त्या रूममध्ये राहा मी या रूममध्ये. हे किती मोठा प्रॉब्लेम आहे बघा आपल्याकडे. ॲटलिस्ट 2 लोकांमध्ये जेव्हा भांडणं होतात तेव्हा आपण ॲटलिस्ट असं तरी करतो, हे तू तेरा काम कर, मी बघितलंय बरंच. इवन इन फॅमिली, इवन ब्रह्मचारी ऑल्सो. 2-3 ब्रह्मचार्यामध्ये जेव्हा काही कॉन्फ्लिक्ट होतं तेव्हा लॉकर बाजूबाजूला असतात. आहेत, माझा एक मित्र आहे असा, लॉकर आमच्या आसपास आहेत. सी वी हॅव गुड रिलेशनशिप, पण जेव्हा ऑफिसचे मॅटर येतात तेव्हा कट्टर दुश्मन. कारण फॉर सम रिझन देर इज सम कॉन्फ्लिक्ट की काय रिसोर्सेस किंवा हे ते, तर तू तुझ्याकडे राहा, तू तिथेच बरं आहेस, मी माझ्याकडे आहे. जेव्हा आपण पिकनिक करणार होगा ना, हम दोनों दोस्त आहे, म्हणजे लोणावळा जेव्हा जायचं आहे लोणावळा, तेव्हा घरात तिकडे मिळणार म्हणजे खेळणार काय तिकडे असेल ते खेळ ठेवतात, ते काय कधी ठेवतात ते क्रिकेट वगैरे काही खेळायला, जस्ट फॉर रिट्रीट, रेग्युलर नाही. पण ते संपलं, एकदा इकडे आलो की मग काय म्हणजे स्टील मॉर्निंग प्रोग्राम सगळं व्यवस्थित आहे, पण जेव्हा ऑफिसमध्ये बसणार आजूबाजूला तू तेरा कर मैं मेरा करूंगा, ठीक आहे. ॲटलीस्ट एवढी तरी ॲडजस्टमेंट आपण आपल्यामध्ये करू शकतो, पण मनाच्या बाबतीत आपण एवढं पण नाही करू शकत. म्हणजे किती मोठा प्रॉब्लेम आहे बघा ॲक्च्युली, जर आपण मनाला शुद्ध नाही केलं तर इट्स अ बिग प्रॉब्लेम ॲक्च्युली. म्हणून जे प्रभुपाद पुन्हा म्हणतात की अरे फिजिकली एंगेज राहा, सेवा करत राहा. हे याच्याकरता नाही की इस्कॉनमध्ये सेवा देणं म्हणजे लोकांची कमी आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की अरे टेम्पलला ना अरे कोण सेवा करायला नाही येते, किंवा आपल्याला वाटतं अरे यात्रेमध्ये ना सेवा करायला कोणच नाही. सी आपण ना ह्या सगळ्या गोष्टींना एक बर्डन म्हणून नाही घ्यायला पाहिजे. मेनी टाईम वी थिंक की अरे आता समजा यात्रा आहे, कार्तिक यात्रा, अरे प्रसाद सर्विंग केले कोई हे नाही उधर, अँड दॅट मे बी ट्रू, हे खरं असेल, बट देन सी की गरज कोणाला आहे, तर तुम्ही ती प्रसाद सेवा करायला गेला तर कोणाला फायदा होणार आहे. म्हणून आपण आपली अवकाश आणि आपली नेसेसिटी बघितली पाहिजे. की अरे बाबा ह्या सेवेची गरज त्यांना नाही आहे, मला आहे. जर मी त्या सेवेमध्ये मग्न झालो तर माझा फायदा होणार आहे, त्यांचा फायदा तर निश्चित आहेच. काय फायदा आहे की चला ओके म्हणजे मटेरियल जरी बघितलं, ओके सेवा झाली, चला प्रसाद सर्विंग झाला, अरे मस्त भेटला माणूस यार. कधी कधी होतं ना मॅरेथॉनमध्ये, कधी कधी गरज असते आम्हाला एकदम, अरे ये बुक्स ना उधर पहुंचाना है, आम्ही याला फोन लावतो, अरे मैं नहीं हूँ. मग एखादा येतो, अरे प्रभूजी करू क्या हो, लेके जाओ क्या, अरे लेके जाओ, अरे अच्छा हुआ बर्डन निकल गया. सी इट मे बी सम टाइम बर्डन फॉर मी, माझ्याकरता बर्डन असते, अरे बरं झालं घेऊन गेला यार, पण त्या पर्सन करता किती मोठा स्पिरिच्युअल लाभ असतो त्याला, जर त्याने जर व्यवस्थित समजून घेतलं की अरे इतना बड़ा सेवा करने का मौका मिला यार, प्रभुपाद का बुक लेके जा रहा हूँ, नेक्स्ट टाइम काय होईल, प्रभुपाद त्याला आणखी ऑपॉर्च्युनिटी देतील. आणि अशा म्हणजे ग्रॅज्युअल ऑपॉर्च्युनिटी काय होणार आहे, वन डे आपल्याला ती हॅबिट होऊन जाते सेवा करायची. म्हणजे आपलं मन हे कम्प्लिटली रममाण होऊन जातं भक्तिमय सेवेमध्ये, आणि मग प्रॉब्लेम राहत नाही. अदरवाईज काय आहे, आपण जर म्हटलं की अरे यार टाइम हो गया अभी फिर भी बोल रहे सेवा करो. सी खरंच टाईम नसेल तर आपण म्हटलं पाहिजे ओके प्रभूजी थोडं लेट होणार आहे, बट आपल्याकडे टाईम आहे आणि आपण टाइमपास बसलेलो आहोत, चिट चॅटिंग करत बसलो आहोत, तर आपण ऑपॉर्च्युनिटी घेऊन काहीतरी सेवा केली पाहिजे. म्हणून तुम्हाला म्हटलं सुरुवातीला की व्हेरेवर फिजिकल वॉट एव्हर द फिजिकल कंडिशन दॅट इज ऑल्सो द मेंटल कंडिशन. पण मग आपण, आणि ही स्टेज पहिली झाली. सेकंड स्टेज काय आहे की मग आणखीन मग त्या सेवेमध्ये स्वतःला आपण कल्टिवेट करणं की अरे ही सेवा म्हणजे काय आहे, माझ्या भल्या करताय. नाही तर कधी कधी काय होतं, सेवा करतात लोक, करतात शेवटला शिवाय देऊन जातात. दॅट इज सेकंड प्रॉब्लेम. फर्स्ट प्रॉब्लेम इज एंगेजमेंट. एंगेज केलं पाहिजे, पण नुसतं एंगेज पण नाही बाबा, थोडं गीता वाच, थोडं आहे की सेवा का करतोस तू. आता तुम्ही सगळं ऐकलं की आपण बर्डन घेतलं नाही पाहिजे. नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा सेवा करेल किंवा मी करेन तेव्हा काय होईल, अरे यार दिस इज फॉर मी, माझ्या करता ये. नाही तर इव्हन आपण जरी स्पिरिच्युअली जरी करत असणार ॲक्टिव्हिटी तरी काय होतं, माइंड मटेरियलच असतं. अरे मेरा शोषण किया, म्हणजे जर 20 साल के बाद मैंने इस्कॉन ने मेरा शोषण किया, इतना सेवा लिया यार, ये किया वो किया, क्या दिया मुझे. अरे गधड़िया तुला समजलं पाहिजे होतं की तुझे क्या मिलना है वहाँ से, व्हाट यू आर सपोज टू गेट. यू आर नॉट सपोज टू गेट मनी, यू आर नॉट सपोज टू गेट फेम, प्रेस्टीज, यू आर सपोज टू गेट प्युरिफिकेशन.
सेवा आणि त्याद्वारे आपल्या आत्म्याचं शुद्धीकरण आणि भगवंताची सेवा. दॅट जर ते तुझं टार्गेट बनवलं असतंस तर तुला काहीच प्रॉब्लेम झाला नसतं. म्हणून बघा बरेच लोक कधी कधी बघा बाहेरचे लोक येतात मंदिरामध्ये, तर फिजिकली दे आर इन टेम्पल, काय करतात ते मंदिरामध्ये, अरे क्या सुंदर मार्बल है यार, शँडिलियर देखो बहुत महंगा रहेगा. आणि मग अरे बघ तो मुलगा कसा मस्त दिसतोय, ती मुलगी बघ कशी छान दिसते. तर व्हॉट हॅपन्स, आपण टेम्पलमध्ये आहोत पण आपलं माइंड कुठे आहे, कारण ती ट्रेनिंग दिली नाही आपण. दिस इज सेकंड प्रॉब्लेम. हा फर्स्ट प्रॉब्लेम इज एंगेजमेंट नसणे, म्हणजे मेजर प्रॉब्लेम. ॲटलिस्ट मंदिरात त्याला काय सुकृतीने भेटेल यार. पण मंदिरात येऊन सुद्धा किंवा आध्यात्मिक गोष्टीमध्ये मग्न होऊन सुद्धा सेकंड स्टेज अशी आहे की अरे ही सेवा माझ्याकरता. इव्हन चॅन्टिंग सुद्धा आपण चॅन्टिंग करतो, आपण चॅन्टिंग बर्डन म्हणून केली, अरे काय यार मी प्रॉमिस केले स्पिरिच्युअल मास्टरला 16 माळा करेन, कसं तरी संपवून टाकेन. देन व्हॉट हॅपन्स, आपण एक शिवाय देतोय ना, कशाला दिलं यार हे, कशाला घेतलं मी बरा होतो पहिले. कट्ट्यावर जायचो, फालुदा खायचो, 2 लोकांना शिवाय द्यायचो, 2 लोकांना चांगलं बोलायचो आणि येऊन झोपायचो. आता काय होतं, अरे 10 वाजले अजून झोप झाला नाही, जप कर. बट देन इफ यू डोंट अंडरस्टँड की ह्याच्या मागे काय उद्देश आहे, तर वी मिस द पॉईंट. आणि म्हणून इथे दिले बघा की जो मनाला जिंकू शकत नाही त्याच्याकरता काय मन दुश्मन आहे सर्व. आणि मग कसं दिलं बघा, तो सर्व परमशत्रू आहे. आज परमशत्रू आहे आणि त्याला आपण जर ट्रेनिंग नाही दिलं तर तो परमशत्रू अजून कट्टर होत जाणार आहे. जसं बघा आयुष्य जसं आपलं वाढत जातं, जर आपण मला ट्रेन दिलं नाही. कारण बघा दिस इज नॉट ट्रू इवन इन फॉर वैरागी लोकांकरता सत्य नाही आहे, बाहेरच्या लोकांकरता सुद्धा. बाहेरचे जे लोक असतात ना, म्हणजे इवन जस्ट कर्मी लोक, ते जसे म्हातारे जातात ना, त्यांच्या इच्छा मेलेल्या नसतात भौतिक भोग करायचे, पण शरीर साथ देत नाही. दे बिकम इवन मोर फ्रस्ट्रेटेड. बघितलं तुम्ही, हे झालं नाही, ते झालं नाही, ते झालं नाही, अरे घरामध्ये हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम. अरे बाबा हे वय आहे का तुमचं आता आडावडा करायचं? आता शांत बसा, थोडं अध्यात्मावर चिंतन करा. नाही, ते नाही करणार, कारण ट्रेनिंगच नाही. म्हणून हे जर सुरुवातीला दिलं नाही, ग्रॅज्युअली हळूहळू. आता शत्रू आहे बघा काय दिलं तिथे, परमशत्रू आहे, ते आणखीन भयंकर शत्रू बनत जाणार आहे. आणि शेवटला इम्पॉसिबल होईल मग स्पिरिच्युअल ट्रॅकवरती येण्याकरता. म्हणून प्रभुपाद बऱ्याचदा म्हणतात की जी असते ना वेताची छडी, बांबू, तो जेव्हा कोवळा असतो ना तेव्हा तो बेंड होतो, आणि जेव्हा तो मोठं झाड बनतं ना बेंड नाही होते, तुटतं डायरेक्ट. म्हणून ते ह्याला प्रभुपाद एनर्जी येत होतं की लहानपणापासून आपण ट्रेनिंग दिली पाहिजे. कारण लहानपणी माणूस ऐकायला तयार असतो, म्हातारा माणूस ऐकतो का कधी? मग काय होतं, तो डायरेक्ट क्रॅश होतो म्हणजे काय, तो एक तर तो तुम्हाला तोडेल, तो स्वतः तुटेल. आपण मोस्टली आपणच तुटणार. म्हणजे काय, अरे काय यार बोलावून जप करू नाही, जपी नाही करते, आपण दुःखी होतो, फ्रस्ट्रेट होतो, आपण म्हणजे शिवाय देतो, अरे काय यार, म्हणजे इनडायरेक्टली प्रॉब्लेम आपल्याला होतो. म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं लवकर प्रयत्न करायचा. आणि आपल्याला कळतं की किती कुठे कितपत प्रयत्न, जिथे होत नाही तिथे मग हा म्हणजे ठीक आहे सोडून द्यायचं. नाही तर कधी आपण आयुष्यभर एकाला प्रिचिंग करतो, अरे होतं ठीक आहे ना, दुसरा भी लोक आहे ना. म्हणजे आपली जी एनर्जी आहे ती कधी आपण कळलं पाहिजे की इथे नाही होत ना कल्टिवेट, लेट्स फॉरगेट. कितीतरी ट्राय केला नाही होत तर लेट्स गो टू अदर. म्हणून हा प्रबंध तात्पर्य फार महत्त्वाचा आहे की जोपर्यंत मनुष्याचे मन अविजित शत्रू राहते तोपर्यंत त्याला काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादींच्या आदेशाचे पालन करावे लागते. परंतु मन जेव्हा जिंकले जाते तेव्हा मनुष्य स्वच्छेने परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित असणाऱ्या पुरुषोत्तम श्री भगवान यांचे आज्ञांचे पालन करण्याचे मान्य करतो. वास्तविक योगाभ्यास म्हणजे हेच आहे की हृदयामध्ये असणारा परमात्मा जो आहे त्याच्याशी काय करणे, संबंध प्रस्थापित करणे. अदरवाईज जो व्यक्ती म्हणजे प्रीमॅच्युअरली योग मार्गामध्ये जाण्याचा प्रयत्न करेल, योगारूढ योगारूढमध्ये मनाला कंट्रोल न करता, ही विल नॉट सर्वाईव्ह ओनली, म्हणजे तो सर्वाईव्ह नाही करू शकत, क्रॅश होऊन जाईल. ओके, आता 7वा श्लोक. जितात्मान प्रशांतस्य परमात्मा समाहित शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानात्मानयो. बघा आता ह्या ज्या 3 गोष्टी दिलेल्या आहेत ना, ह्या तीन लेवलला आहेत. शीत उष्ण कुठल्या लेवलला आहे? बॉडी लेवलला आहे, शरीराच्या स्तरावरती आहे.
सुखदुःख कुठल्या लेवलवरती आहे? मनाच्या स्तरावरती आहे. आणि मान पण कुठल्या स्तरावरती आहे? अहंकाराच्या. म्हणजे तिन्ही गोष्टी तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. म्हणजे जो मनुष्य ॲक्च्युली योग मार्गावर गेलेला आहे आणि ज्याला खरंच म्हणजे आपला जप चांगला तेव्हाच होईल जेव्हा ह्या गोष्टी कंट्रोलमध्ये येतील. यू सी, जप करायला उठलाय, आता काय आहे, भरपूर थंडी, आता गरमी आहे, ठीक आहे, चला गरमीचं उदाहरण घ्या. तर गरमीमध्ये काय करतात लोक? फॅन AC जोरात लावतात. मग काय होतं? थंडीचं वातावरण येतं, झोपून राहा. म्हणजे इनडायरेक्टली थंडीचं ॲटमॉस्फिअर येतं. आणि थंडीमध्ये थंडीच असतेच. चांगला गोधड्या घ्या 4-5. अरे आता घंटी वाजली, उठा उठा उठा. काय उठा, झोपा आणखीन 5 मिनटं असं करता करता ते 15-20 मिनटं 30 मिनटं निघून जातात. म्हणजे इट्स अ हर्डल. तर आपण त्याच्या पलीकडे गेलो नसणार. तर शीत उष्ण, सुख दुःख. आज काय झालं? अरे मोदी जिंकला. काय मोदी प्राईम मिनिस्टर, नेक्स्ट प्राईम मिनिस्टर. अरे एवढा जल्लोष रात्रभर. आणि काय होणार सकाळी? 12 वाजेपर्यंत फटाके फोडले, फिरला, हे केलं ते केलं. सकाळी काय होणार आहे? शांत. त्या विचारामध्ये शांत दडलेलं असेल. जास्तही उल्हासित बहुतेक गोष्टीने झालं तर आपण काय होणार? इव्हन स्पिरिच्युअल ऑल्सो, इव्हन स्पिरिच्युअल सुद्धा आपण जास्त म्हणजे बॅलन्समध्ये आपण, कारण आपण विचार केला पाहिजे की आपण सध्या, मी अजून शरीरामध्ये आहे बाबा, मी अजून शरीराच्या पलीकडे गेलो नाही की मी जर रात्री 2ला झोपलो तरी सकाळी 4ला उठू शकेल असं होणार नाही. आपल्या या गोष्टी कंट्रोल म्हणायला लागतं. शीत दुःख, सुख दुःख, वाईट घडलं ठीक आहे, ओके, आपला उठून नियमितपणे जप केलं पाहिजे. चांगलं घडलं तरी उठणारच आहे तो, पण जर चांगलं घडलं म्हणजे जास्त जर प्रफुल्लित झालं आणि जास्त फटाके फोडले तर काय होणार आहे? उठू शकणार नाही. आणि मान अपमान हे तर सर्वात डेंजरस. मान भेटला तर तो एवढा हे होऊन जातो जप करताना. अरे बघ मी किती चांगला. म्हणजे माइंड पूर्ण फोकस त्याच्यावरती की अरे मला 10 लोकांनी हार घातला, मला हे झालं ते झालं. म्हणजे 4 दिवस नाचत राहणार. आणि जर अपमान झाला तर 1 महिना, पूर्ण 1 महिना, 2 महिने, उसने ऐसा बोला, उसको देखूंगा. स्वतःला छान समजतो, फार मोठा आहे. भक्ती जास्त केलं तर काय झालं? त्याला काय समजलं दिसत नाही अजून सुद्धा. म्हणजे बघा ह्या सर्व म्हणजे हे ग्रेडेशन आहे. समटाईम फिजिकल आपण टॉलरेट करू शकतो, मेंटल इज मोर डिफिकल्ट. मेंटल जरी टॉलरेट केलं तरी इगो लेवलला म्हणजे इट इज व्हेरी टॉल ऑर्डर ॲक्च्युली. आपल्याला बोलायला सोपं जातं हे, पण जेव्हा माझा मान अपमान होईल, आयडियली जेव्हा अपमान होईल जास्त करून, सो व्हेरी डिफिकल्ट. आपण नाही म्हणजे नेक्स्ट डे तुम्ही जपा बघून की कसा होता तुमचा. जर तुम्हाला आज कोणी जर 2 शिव्या दिला, काय बोलला, तुमचा अपमान केला, तुमची गोष्ट ऐकली नाही, दुसऱ्या दिवशी काय होतं? तुम्ही एक्सपिरियन्स केला असेल ना, काय होतं? पहिली गोष्ट तर बरेच जण जप करतच नाही त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी. करेन जप सावकाश आहे, भरपूर वेळ. म्हणजे माइंड हा एवढं म्हणजे अँग्री स्टेजमध्ये असतं की म्हणजे 2 होतात. एक तर एकदम हे होतं म्हणजे एकदम लो लेवलला जाऊन मन की म्हणजे इतका तमोगुण येतो ना. म्हणजे मला सुद्धा अनुभव आहे बरेच, नाही असं नाही. कधी असं म्हणजे काही झालं की म्हणजे कोणाचं भांडण झालं, एवढं डिप्रेशन असतं कधी सरळ क्रॅश होऊन झोपून जा. आणि म्हणजे दिस इज द मेंटॅलिटी ऑफ मायावादी. अँड म्हणजे मायावादी ही मेंटॅलिटी असते, नको आता काही झोपू दे मला सरळ. म्हणजे झोपल्यावर ते काय होणार? काहीच नाही ना, पण ॲक्च्युली झोपत नाही तो काय. आणि थकतो म्हणजे विचार करून थकून जातो. आणि मग एकदा झोप आली की असा झोपतो तो फुल क्रॅश. मग आणि हे कधी असं नाही की रात्री म्हणजे दुपार असो काही असो, फ्रस्ट्रेट झाला माणूस की नको मला काही. म्हणजे दिस आर व्हेरी डेंजरस स्टेजेस या आपल्याला क्रॉस करायच्या आहेत जर आपल्याला शुद्ध नामवरती यायचं असेल तर. म्हणजे जे योग मार्गाच्या ह्याच्यामध्ये हे ते सेम आपल्याला अप्लाय होतात. फक्त त्यांचा उद्देश काय आहे की परमात्म्यावर ध्यान करणे. आपला उद्देश काय आहे? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. फरक काही नाही ॲक्च्युली एक तऱ्हेने बघायला गेलं तर. फरक कशामध्ये? सेटअपमध्ये फरक आहे. ते आता डिस्क्रिप्शन येईल सेटअपमध्ये फरक कसा आहे तो. पण म्हणून जसे तुम्ही हे चॅप्टर जे तुम्ही स्टडी करताय सगळे इक्वली आपल्याला अप्लाय बोलवतात, सगळे रूल्स. ओके. आणि इथे पुढे काय म्हटलं आणखीन, त्याला सर्व काही काय असते
सारखेच असते. ओके, आता पुढचा, आता ही एक लेवल आहे की या जगातल्या वस्तूंमध्ये तो कसा डील करतो. आता बघा भगवंत कसं डीप लेवलला आन्सर घेऊन जातात. नेक्स्ट स्टेज काय नव्हती की मग तो लोकांशी कसा डील करतो. वाचा आता. सुहृत मित्र अरे उदासीन, हो सॉरी आठवण. ओके. ज्ञान विज्ञान तुक्तात्मा कुटस्थो विजितेंद्रिय युक्ती योगी समलोष्टाश्म कांचन. मनुष्य जेव्हा अर्जित ज्ञान आणि साक्षात्कार योगे पूर्णपणे तृप्त होतो तेव्हा तो योगी किंवा आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित झाला असे म्हटले जाते. असा मनुष्य अध्यात्म स्थित आणि आत्मसंयमी असतो. तो गारेचे खडे, दगड, सोने इत्यादी सर्व काही समदृष्टी पाहतो. इथे का चुकलं? याने ट्रान्सलेशन गाऱ्याचे खडे केले. गाऱ्याचे खडे म्हणजे कुठले? गारे पडतात ते. नारळ पडतो. ऍक्च्युली इंग्लिशमध्ये असं नाही. इंग्लिशमध्ये काय आहे, स्टोन आहे जस्ट. गारा पडतात ते ना, पावसाळ्यात. गारेचे खडे असतात. अच्छा, ते पण असतात आणि तसे पण म्हणजे दोन्ही अर्थ त्याचा. गाऱ्याचे खडे म्हणजे समुद्रात भेटणारे, म्हणजे नदीमध्ये भेटणारे. नाही असे पाऊस. पडतात ना, तांदूळ आणि खडा ओके जसे ओके ओके असतात. ओके. पांढरे हा, सज्जावी. त्याला पण गारा म्हणतात. तांदळातल्या सफेद खडा. ठीक आहे. वोकॅब्युलरी वाढली माझी आज. त्याला पण गाराचे खडे. बरोबर. म्हणजे बघा, जेव्हा मनुष्य ठीक आहे, झालं ना डिस्कशन. अजून लोक काय डिस्कस करतायत. म्हणजे जेव्हा अर्जित ज्ञान आणि आत्मसाक्षात्काराने तो काय होतो, पूर्णपणे तृप्त होतो, तेव्हा दगड असो, सोना असो, चांदी असो, तांबा असो, माती असो, काही असो, त्याला काही फरक पडत नाही. राईट. आता ह्याच्या मागची स्टेज काय होती की आपल्याला जे स्टिम्युला येतात. स्टिम्युला म्हणजे काय, आपल्याला जे एक्सपिरियन्स होतात त्वचेशी शरीरामध्ये, सुख दुःख किंवा म्हणजे डिफरंट डिग्रीला, बॉडीला, माइंडला आणि इगोला. ही पहिली लेवल होती सांगितलेली. आता नेक्स्ट स्टेज आहे की जगातल्या वस्तू. थर्ड स्टेज येईल जगातली लोक. इवन मोर डिफिकल्ट, म्हणजे ग्रेडेशन वगैरे कसं आहे होत चाललेलं आहे. आता इथे ह्या ज्या गोष्टी आहेत 3, दगड, माती किंवा वगैरे वगैरे. आता ह्याला आपण 3 अँगलने बघू शकतो. सर्वात पहिले एक अँगल म्हणजे असा, म्हणजे 3 अँगलच्या अगोदर अजून एक अँगल आहे बघण्याचा. असा दृष्टिकोन की हा व्यक्ती ह्या गोष्टींना असा म्हणून का बघतो, सांगा मला. योगी असा हा का बघतो या गोष्टींकडे. योगी किंवा एखादा, आता भक्त नका घेऊ, योगी घ्या फक्त. योगी जंगलामध्ये बसला आणि तपश्चर्या करतोय. त्याच्याकरता दगड, माती कोणी येऊन सोनं जरी टाकलं तरी त्याचा फरक नाही पडणार. का बघतो? काय करतो? संतुष्ट आहे. संतुष्ट. एक्झॅक्टली. पहिली गोष्ट, त्याला काय गरज आहे, संतुष्ट आहे तो. म्हणजेच म्हणण्याचा अर्थ असा आहे की तो बघतो की ह्या गोष्टी मला कधीही आनंद देऊ शकत नाहीत. ही हॅज अंडरस्टूड मी आत्मा आहे आणि या गोष्टी काय आहेत, भौतिक आहेत ना. दगड, माती, सोनं काय असेल, सोनं आणि दगड दोन्ही भौतिक आहेत ना. भले भौतिक एस्टिमेशनमध्ये सोनं एकदम हाय स्टँडर्डला आहे आणि माती एकदम बेकार आहे, पण जो अध्यात्मवादी व्यक्ती आहे, सोनं काय माती काय, सोनं काय मी म्हणजे जो विरक्त झालेला आहे या जगातनं पूर्णपणे, काय करायचं मला सोनं. डिवोटी अँगलला घेतला मी अजून. सोनं काय करायचं, काय करणार मला सोनं. मला काय तो परमात्मा दाखवणार आहे काय, आणि माती मला काय आत्मा दिसणार आहे काय, नाही. मला मग माझा आतमध्ये माझी साधना करत द्यावं लागेल, मग मला दिसेल. दिस इज वन अँगल. एक ट्रॅडिशनल योगी जो आहे, जो जंगलामध्ये ध्यान तपस्या करत आहे. आता आपण जर शहरामध्ये आलो तर पर्स्पेक्टिव्ह बदलेल थोडासा. जो कर्मी असेल त्याच्याकरता काय, अरे सोना लाव लाव सब लाव, म्हणजे कशा करता, अरे बहुत मिलेगा पैसा, बंगला गाडी खड़ा करूंगा और जिंदगी भर मजा करूंगा. कर्मी. आणि ज्ञानी काय म्हणेल, ये नहीं डेंजरस है सोना, उसको लाओगे ना, सोने के साथ साथ और भी आएगा, सोने के साथ सोना वाला आएगा, सोने वाली आएगी. फिर प्रॉब्लेम खड़ा हो जाएगा. नहीं नहीं नहीं, सोना नहीं चाहिए. ती तुम्हाला स्टोरी माहिती आहे का उंदराची, कोपिन. एक साधू असतो, साधू असतो आणि तो त्याचे म्हणजे कोपिन त्यांनी सुखात घालतो, तो उंदरी कुडतडत असतो. तो यार टेंशन आ रहा है, रोज रोज एक कपड़ा फाड़ता है, तो चूहे के मारने के लिए बिल्ली लेके आओ, सोल्यूशन. बिल्ली आ गई. हाँ, बिल्ली क्या करेगी, अभी चूहे को मारेगी. अरे बिल्ली दूध पीती है, दूध कौन देगा उसको, गाय लेके आओ. गाय आ गई, लेकिन दूध कौन निकलेगा, गाय कौन पालेगा, मैं तो तपश्चर्या कर रहा हूँ. ठीक है, अभी शादी कर लो. मग काय झालं, तो राहिला का योगी, नाही राहिला, संपलं सगळं. म्हणजे बेसिक प्रॉब्लेम कुठे होता, कपडे फाडत होते तो उंदीर.
मग त्यांनी ही शुड हॅव थॉट समथिंग एल्स, काहीतरी सोल्युशन. ते उंदराला घालण्याचं काहीतरी वेगळं त्यांनी करायला पाहिजे. पण त्यांनी काय विचार केला, मांजर मग गाय आली. मग गाय आली तर गायला मग गाय आली तर गाय मागणार ना चारा, वरडणार ती, अरे काय दिसत दूध घेतो, चारा तरी दे. मग हा बसला इथे तपश्चर्या करत, मग चारा कोण आणत जाईल, कोणतरी पाहिजे ना चारा कापायला. मग चला लग्न करा. मग लग्न केलं, मुलं झाली, मग संपलं. संपलं म्हणजे दिस इज अ योगिक अंडरस्टँडिंग ट्रॅडिशनल. मग इथे हा योगी काय म्हणतो, नको 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 नको, सोनं बिनी नको, काय कामाचं नाही आपल्या. मग आता तिसरा भक्त काय म्हणतो, सोना अरे लाव सब. प्रभुपादांचं ॲक्च्युली प्रभुपाद एका कन्व्हर्सेशनमध्ये म्हणत होते की अरे एक योगीचा फोटो असा होता, म्हणजे पैसा नाही चाहिए, म्हणजे नाही चाहिए असा फोटो काढला होता योगीने. सोना नहीं चाहिए बिलकुल असा फोटो. प्रभुपाद म्हटले की अरे मेरा फोटो खिंचो, पैसा पकडते वैसा, पुरा पैसा, गिव्ह ऑल मनी टू मी. आणि प्रभुपाद असं काय म्हणतात, बिकॉज ही इज कॉन्फिडंट की हा पैसा मला भ्रष्ट करणार नाही. जो एक ट्रॅडिशनल योगीला वाटतो की हा मला भ्रष्ट करेल, आणि कर्मीला काय वाटतं की मी भोग करेन. पण प्रभुपादांना काय वाटत नाही, मी भोग करेन किंवा मी त्या कर्माला काही नाही करायचं. आपण मागे बघितलं होतं, त्याला कुठली आकांक्षाही नाही आहे आणि त्याला इच्छाही नाही आहे. मला भोग पण करायचं, मग त्याग पण करायचं. मला काय करायचं आहे, भगवंताच्या सेवेमध्ये लावायचं आहे. देन आय कॅन ॲक्सेप्ट एव्हरीथिंग, वॉट एव्हर यू गिव्ह आय कॅन ॲक्सेप्ट. सोनं दे, चांदी दे, मोटरसायकल दे, स्कूटर दे. कधी कधी देतात लोक डोनेशनमध्ये. अरे वो म्हणजे आता देत नाही, पहिले द्यायचे. अरे हमारा गाडी आहे वो लेके जाओ, म्हणजे गाडी भले किती जुनी असेल तरी ते कुछ काम में लगाएंगे, समथिंग कॅन बी युज्ड, म्हणजे सम पार्ट को काहीतरी होऊ शकेल. पण एखादा योगी असेल तो काय करतो, अरे काय करणार मेरे को गाडी बिडी हटाव. कर्मी म्हणेल लाव भंगार बेचूंगा. म्हणजे एक सेम गोष्टीला बघण्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे अँगल असतात त्याच्या कॉन्शियसनेसप्रमाणे. जसं आपण चित्त डेव्हलप केलं तसं, तर इथे तसं आपण अंडरस्टँडिंग घेऊ शकतो. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. आणि ह्याच्यामध्ये बघा इथे फार मोठा अंडरस्टँडिंग दिलं आहे प्रभुपादांनी. इव्हन आपण ह्याला अगोदरचं डिस्कस केलेलं होतं. हे जे आहे ना तात्पर्यामध्ये, परम सत्याच्या अनुभूतीशिवाय पुस्तकी ज्ञान हे निरुपयोगी आहे, याबद्दल पुढील प्रमाणे सांगण्यात आलेले आहे. हे आपण ऐकले बरेच ना, अकॅडमिक नॉलेज आणि परंपरेमधून आलेलं नॉलेज डिस्कस केले आपण बऱ्याचदा. मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की जशी आई असते आणि बाळ असतं आणि डॉक्टर असतो, राईट. डॉक्टर काय करतो, परीक्षण करतो बाळाचं, म्हणतो की हां इथे किडनी आहे, इथे लिव्हर आहे, हे आहे, हे खराब झालं, ते खराब झालं, हे औषध द्या, बरोबर आहे. मग त्याचं एक रिलेशनशिप बनतं. पण ते रिलेशनशिप कशावरती बेस्ड आहे, हाऊ आय कॅन युटिलाइज दॅट फॉर माय सेन्स ग्रॅटिफिकेशन. माझ्या भोग करता मी त्याचा कसा उपयोग करू शकतो, म्हणजे मला पैसे भेटतील ना चांगलं ट्रीटमेंट दिल्यावरती. आणि आईला पण माहिती असतं हे माझं बाळ आहे. आईला एवढं माहीत नसतं की अरे याचं कुठे हार्ट, इथं हार्ट आहे, इथे किडनी ठीक आहे ना, ओके माझं बाळ आहे ते. म्हणजे आईची जी जाणकारी जी असते ना ती जरी पूर्ण नसेल पण तिला प्रेम असतं मुलावरती. सो शी हॅज, आणि ती मुलाची काळजी घेते नेहमी. अरे ह्याला ताप आला नाही पाहिजे, ह्याला थंडी नाही झाली पाहिजे, ह्याला व्यवस्थित ठेवायला टाईमवरती घ्यायला द्या. शी ऑल्सो टेक्स केअर. आणि डॉक्टर पण काळजी घेतो. पण दोघांच्या अप्रोचमध्ये फरक आहे. काय फरक आहे, डॉक्टर अप्रोच करतो फॉर हिज ओन पर्पज, त्याला काहीतरी हवं असतं. आणि आई मुलाजवळ जाते, तिला काहीच नसतं हवं, तिला प्रेम द्यायचं असतं तिला. अरे माझं बाळ आहे, देअर इज अ रिलेशनशिप. म्हणून बघा जे अकॅडमिक स्कॉलर्स आहेत आणि जे परंपरामधनं येणारे जे गुरु आहेत त्या दोघांनी दिलेल्या ज्ञानामध्ये फरक असतो. आणि म्हणून हा मोठा पॉईंट आहे की अकॅडमिक नॉलेज ही परम सत्याच्या अनुभवाशिवाय पुस्तकी ज्ञान हे निरुपयोगी आहे. ही दिस इज फर्स्ट लाईन. आणि पुढे जर तुम्ही गेलात ना जर बघा 1, 2, 3, 4 आणि भक्तिरसन सिंधू दिले, केवळ सांसारिक पंडिताद्वारे कोणीही कृष्ण भावना होऊ शकत नाही. शुद्ध भावनायुक्त व्यक्तीचा सत्संग होण्यात मनुष्याला भाग्यवान असावे लागते. ओके, का तर श्रीकृष्णाच्या कृपेमुळे कृष्ण भावनावित मनुष्याला साक्षात्कारी ज्ञान असते, कारण तो विशुद्ध भक्तिपूर्ण सेवेने तृप्त झालेला असतो. साक्षात्कारी किंवा अनुभव ज्ञानाद्वारे परिपूर्णतेला प्राप्त होते. सी म्हणजे बेसिकली विदाऊट रिअलायझेशन जस्ट नॉलेज इज जस्ट नॉलेज. बघा तुम्हाला कळेल फरक. एखादा व्यक्ती जो स्वतः प्रॅक्टिस करतो, समजा चॅन्टिंग आहे, चॅन्टिंग एखादा माणूस म्हणतो की जप करो जप करो जप करो, लेकिन खुद जप नाही करता, त्यांनी बोलल्याने, आणि एखादा व्यक्ती जप करतो त्याने बोलल्याने.
आणि तिसरा व्यक्ती ज्याने जप पण करतो, ज्याला अनुभव पण आहे की जप केल्यावरती फायदा होतो, त्याने बोलण्याने. तिघांमध्येही बोलण्याच्या ह्याच्यावरती आपल्याला फरक पडतो की नाही? तसंच इथे आहे, जस्ट नॉलेज ट्रान्समिशन करणे, दिस इज वन स्टेज. सेकंड स्टेज ज्याला थोडंसं साक्षात्कार झालेलं आहे आणि प्रॅक्टिस पण करतोय, दॅट इज अनदर स्टेज. इट कनेक्ट्स मोर, म्हणजे तो तुम्हाला जास्त कनेक्ट होतो. अरे हां यार, खरंचा पॉईंट ना, खरं फार हे आहे, आपण जीवनामध्ये त्याचा अवलंब केला पाहिजे, असा वापरला पाहिजे. बिकॉज कसं असतं ना, ज्याला साक्षात्कार झालेला नाही तो त्या म्हणजे त्याला काय म्हणतात, इंटेन्सिटीने आणि तेवढ्या प्रेमाने आणि तीव्रतेने म्हणू शकतो तो. आणि ज्याला नाही आहे तो जस्ट रिपीट करतो, दॅट इज ऑल्सो गुड. स्टेजेस ज्याला रिअलायझेशन झालेलं आहे त्याच्या बोलण्याने फार फरक पडतो. आणि त्याच्या बोलण्यामध्ये ते एक प्रेम असतं, एक एनर्जी असते, ती एनर्जी आपल्याला परमिएट करते. म्हणून जेव्हा महाराज म्हणतात तेव्हा आपल्याला फरक पडतो. महाराज जेव्हा एखादा शब्द म्हणतात तेव्हा येस, ते एक स्पिरिच्युअल शक्ती त्याच्यामध्ये असते. आणि म्हणून बघा इथे जे दिलेलं आहे की जस्ट अकॅडमिक नॉलेज अँड जस्ट आपल्या परंपरेमध्ये दोघांमध्ये फार मोठा फरक आहे. आणि हे जे अकॅडमिक स्कॉलर असतात ते काय करतात, हां भागवतम में शब्द कितनी बार आया, 1000 बार गोविंद शब्द आहे भागवतम में. हां भागवतममध्ये ह्या श्लोकाची ही लाईन किती वेळा रिपीट झाली, 2दा रिपीट झालेली आहे. सी दे आर जस्ट आफ्टर स्टॅटिस्टिक्स. त्याला म्हणतात इन्फॉर्मेशन सिकिंग टेंडन्सी. ते आपल्यामध्ये नसते बऱ्याचदा. हां ह्या श्लोकाचा काय संबंध आहे, कधी कधी आपल्याला कळलं तर चांगलं आहे, नाही कळला पण तो एक श्लोक तुम्हाला तो व्यवस्थित करून तुम्ही त्याचं जीवनामध्ये ॲप्लिकेशन केलं, दॅट इज मोर इम्पॉर्टंट रॅदर दॅन जस्ट कलेक्टिंग डाटा. हां एवढे चॅप्टर आहेत, एवढे चॅप्टर संजयनी, एवढे श्लोक संजय बोलला, एवढे अर्जुन बोलला, एवढे हा बोलला. हां दिस इज द मॅप ऑफ द गीता. जस्ट लाईक आहे ना, बाहेरचे लोक काय करतात, हां दिस इज द मॅप ऑफ द भागवतम, याच्यामध्ये ना ह्या कॅन्टोमध्ये हे आहे, त्या कॅन्टोमध्ये ते आहे, एवढे श्लोक, एवढी रचना, हे ते झालं. आणि आता काय, बंद करा पुस्तक आणि जाऊन विडी पिया. बरोबर कि वो भागवत कथा करते हैं तो कथा कर करके गला सूख जाता है, तो अभी बीड़ी पीते हो, गला सूख गया बोल बोल के, अभी थोड़ा गला गीला करेंगे, बीड़ी पियेंगे. सो दिस इज द स्टँडर्ड. असं स्टँडर्ड असेल तर मग काय होणार फरक आपल्या जीवनामध्ये, काहीच होणार नाही. म्हणून स्टॅटिस्टिकल अप्रोच आहे, दॅट्स ओके, मान्य करतो आपण की पाहिजे, आपला डाटा पाहिजे. डाटा असं नाही की मी म्हणत डाटा नसावा आपल्याकडे. डाटा इज नॉट द गोल. आपलं लक्ष काय आहे, फक्त डाटा नाही, आपलं लक्ष आहे की ते आपल्या जीवनामध्ये उतरलं पाहिजे. म्हणून बघा ही जी आहे पहिली लाईन, परम सत्याच्या अनुभूतीशिवाय पुस्तके ज्ञान निरुपयोगी आहे. मी याच्याबद्दल सगळं तुम्हाला सांगेन, पण जस्ट एनीबडी ब्रेक पाहिजे म्हणून ब्रेक 1 मिनिटाचा. फ्रेश व्हायचं, पाणी प्यायचं, जाऊन आपल्यात होतो की परम सत्याच्या अनुभूतीशिवाय पुस्तके ज्ञान हे निरुपयोगी आहे. आता मग प्रत्येकाला प्रश्न असा असतो की मग सी आपण बरेच वर्ष ऐकतो, पण आपल्या जीवनामध्ये आपण बऱ्याचदा होतो की फार कमी उतरतंय, आपण ऐकतच असतो. आपल्या जीवनात का उतरत नाही असं ज्ञान सांगा. आपण नेहमी ऐकतो की अरे बाबा असं नाही केलं पाहिजे, तसं केलं तर प्रॉब्लेम होणार. बघा ऐकण्यामध्ये बऱ्याच स्टेज असतात. त्या दिवशी अवतारीला म्हणून सुंदर लेक्चर दिलेला भागवतम. ते म्हटले की नुसतं फिजिकली प्रेझेंट राहून एखादे कार्य केल्याने ते मनावरती इम्प्रेशन टाकत नाही. कारण फॉर त्याने एक्झाम्पल दिलं होतं की आपण मध्ये बसतो लेक्चरला, आता तुम्ही बसत नसणार कोणी स्टुडंट, पण मला आठवतं आहे, आय ऑल्सो रिमेंबर, मी जेव्हा इव्हन क्लासेस होतो बघ, जे क्लासेस किंवा कुठले लेक्चर, तरी आपण क्लासमध्ये असतो असं, आणि समोर बोर्ड असतो ब्लॅकबोर्ड, तर टीचर लिहित असतात गणित, किंवा आमचे एक फिजिक्सचे टीचर होते, आले की वर्गात पहिले म्हणजे त्यांचे लेक्चर म्हणजे पूर्ण लिहून काढायचे सगळे ते थिअरम्स, आणि मुलं लिहून घ्यायचे सगळं. दॅट इज द लेक्चर ओनली. लिहायचे ऑफकोर्स, म्हणजे ते सिस्टमॅटिक एक्सप्लेनेशन, म्हणजे त्यांच्या रायटिंगमध्येच एक्सप्लेनेशन होतं, उत्तर होतं. बोलायचं यार काय यार, आपल्याला काहीतरी फिजिक्स घ्यायचा नाही पुढे, म्हणजे ठरलेलं असायचं आमचं की आता आपल्याला पुढे जाऊन बायोलॉजी घ्यायचं आहे, आपल्याला मेडिकल किंवा दुसऱ्या एखाद्या लेक्चरशिप लाईनमध्ये करायचं आहे. ठीक आहे ना, आता पास होण्याकरता ठीक आहे, मग ते ब्लॅकबोर्ड आहे समोर, ते लिहित चालले थिअरम्स सगळे, ते साईन थिटा कॉस सगळं लिहित आहेत.
ते बोर्डकडे बघत बसणार हा. अरे कधी संपतंय किंवा बाहेर कुठेतरी लेक्चर पूर्ण तसंच जातं, बोर्डकडे बघत बसलंय आणि आपलं आता ऑफकोर्स आजकाल सिच्युएशनच्या खाली फोन असणार आणि फोनमध्ये काहीतरी आपलं लावलंय आणि बघत बसलाय तो. लोक शिक्षकांना फरक पडत नाही आजकाल काय. बट देन असं असेल तर काय होतं मग, दॅट लेक्चर जस्ट गोज ऑफ अँड दॅट अप्लाइज इव्हन टू चॅन्टिंग ऑल्सो. आपण कधी कधी आध्यात्मिक लेक्चर ऐकायला बसतो किंवा चॅन्टिंग करायला बसतो, म्हणजे जप चालू आहे, जप चाललंय माइंड इन्व्हॉल्व नाहीये, मग काय होतं, रजिस्टर होत नाही ते. म्हणून बघा त्याच्यामध्ये 3 स्टेज असतात. आज संस्कृत भाषेमध्ये त्याला हे म्हणतात श्रवण, मनन आणि निरुध्यासन. श्रवण, मनन, निरुध्यासन. श्रवण म्हणजे श्रवण करणे सर्वात पहिली स्टेज आहे. आता ह्याला म्हणतात, म्हणजे समजा आपण आता बसलोय समोर, मी काहीतरी बोलतोय, तुम्ही ऐकताय आणि ते तुमच्या काय, दिस इज श्रवण. ॲटलिस्ट तुम्ही कानाने घेताय, काही लोक कानाने घेत पण नाही. ते उदाहरण जे ब्लॅकबोर्डचं दिलं मी, म्हणजे बसतात, बोला तुम्हाला काय बोलायचं ते, म्हणजे ते फक्त असं वाटतं काहीतरी बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक चालू आहे, काय जात नाही आतमध्ये. दिस इज फर्स्ट स्टेज. जर आपला आता आपण ह्यासाठी स्टडी करतोय की जर आपला जीवनामध्ये उतरवत असेल तर आपण पहिले ऐकलं पाहिजे. ओके, आतमध्ये जाऊ द्या. सेकंड स्टेज, आतमध्ये गेलं नसते, आता लेक्चर ऐकलं, आता तुम्ही घरी गेलात आणि त्याच्यावरती जर चिंतन नाही केलं तर काय होतं, कम्प्लिटली. म्हणून बघा, मला आठवत आहे मी जेव्हा कधी कधी लेक्चर ऐकतो ना, मला काही पॉईंट एकदम स्ट्राईक होतं, ते मी लिहून काढतो आणि विचार करतो, अरे हा यार राईट. मग काय, इव्हन आफ्टर 1 मंथ, 1 महिन्यात सुद्धा नंतर सुद्धा ते आपल्या माइंडमध्ये असते. हां, ते त्याने असं म्हटलं. मला अजून असे बरेच पॉईंट होतात लेक्चरचे, काही असे सगळे आठवत नाही पण असे पॉईंट होतात. आता हा मला पॉईंट कसा आठवला अवतार विलंबच्या लेक्चरचा, मी काही ते लिहून काढलं नाही की मला ते पॉईंटमध्ये इन्क्लूड करायचं आहे. मी जेव्हा स्टडी करतो तेव्हा पण मला आठवला होता तो पॉईंट, आणि जेव्हा मी आता इथे बसतो तेव्हा ऑटोमॅटिक आला तो. वाय, बिकॉज आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, आपण कंटेम्प्लेट केली. मी ॲक्च्युली लेक्चर जेव्हा तेव्हाच कंटेम्प्लेट केलं होतं की अरे हां यार. आणि ॲक्च्युली जेव्हा लेक्चरमध्ये बघा, इव्हन फिजिकली सुद्धा नसले सुद्धा हे होऊ शकतो. मी म्हणजे लेक्चरला बसलो नव्हतो तिथे, मी जस्ट मी काहीतरी बाहेर करत होतो, रेग्युलर भागवतो माझा दुसऱ्या सेवमध्ये काहीतरी वरती खाली घोडमध्ये, आणि त्या ऐकता ऐकता ऐकत होतो मी. इव्हन दॅट ऑल्सो हेल्प इफ आय एम कॉन्शियसली प्रेझेंट. म्हणजे कधी कधी बसतात तरी सुद्धा फायदा होत नाही जर फिजिकली प्रेझेंट